हा. हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे चालवला जाणारा हा उपक्रम, ज्यामध्ये भगवद्गीता लेवल 2 चा अभ्यासक्रम आहे. आणि आज आपण अध्याय 16वा दैवासुर संपत विभाग युगचं अध्ययन करणार आहोत. तर सर्वात प्रथम मी मंगलाचरणने सुरुवात करते. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचै श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधा कान्त नमोस्तुते। तप्त काञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुस्तुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः ओं विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या या साध्या सोप्या अशा भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकलो. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी आपल्यासाठी हा अभ्यासक्रम बनवला आणि झूमद्वारे आपल्या सर्वांना हा उपलब्ध करून दिला. त्यामुळे घरी बसून आपण या संधीचा लाभ घेऊ शकलो. अन्वया माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, प्रत्येक श्लोकाचा सखोल अर्थ समजावून सांगितला आणि मी माझा अभ्यास चालू ठेवावा यासाठी सतत माताजी मला प्रोत्साहन देत राहतात. अन्वया माताजींना विनम्र अभिवादन. आमच्या सर्वांच्या प्रेरणा मार्गदर्शक पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या रेश्मा माताजींना प्रणाम. तसेच वर्गात उपस्थित असणाऱ्या सर्व भक्तगणांना सादर प्रणाम आणि सर्वांचं स्वागत. आज आपण अध्याय 16वा दैवासुर संपत विभाग योगचं अध्ययन करतोय. अध्ययन सुरू करण्यापूर्वी श्री श्री राधा गोविंदना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांचेही आशीर्वाद घेऊन अध्ययन वर्गाला सुरुवात करू. 15वा अध्याय आपण बघितला होता, ज्याचं नाव होतं पुरुषोत्तम योग, ज्यामध्ये कृष्णाने आपल्याला सांगितलं की भौतिक जगापासून अलिप्त होऊन तुम्ही माझ्याकडे या. आणि या भौतिक जगाच्या बंधनाची तुलना अश्वत्थ वृक्षाशी करण्यात आली होती. आता हा अश्वत्थ वृक्ष कसा होता की ह्याची मुळं वरती होती, म्हणजे ऊर्ध्व दिशेला होती, आणि वृक्षाच्या शाखा खाली होत्या. वृक्षाचं पोषण प्रकृतीचे 3 गुणांनी होत होतं. आणि हा वटवृक्ष कसा होता याचं विस्तृत वर्णन आपण त्या अध्यायामध्ये समजून घेतलं होतं. वृक्षाचा आदी नाही, मध्य नाही, अंत नाही, आणि वृक्षाच्या ज्या शाखा आहेत त्या सर्व दिशेने पसरलेल्या आहेत. आता आपण जसं बघतो की ज्या भूमीवरती पाण्याचा अभाव आहे तिथे कशी जमीन ओसाड असते, पण ज्या ठिकाणी अभाव नसेल पाण्याचा तिथे ती जमीन हिरवीगार दिसते. तसंच विशिष्ट प्राकृतिक गुण जिथे अधिक प्रमाणात आढळतात त्या त्या प्रकारच्या जीवयोनी तिथे अभिव्यक्त होतात. वृक्षाच्या खालच्या भागात तुम्हाला आठवत असेल, आपण ते चित्र बघितलं होतं, तिथे मनुष्याच्या बरोबर प्राणी होते, घोडे, गाई, कुत्रा, मांजर, अशा अनेक योनी आहेत. आणि वृक्षाच्या वरच्या भागामध्ये देवता, गंधर्व अशा ज्या उच्च जीव योनी आहेत त्या सापडतात. त्याच्यानंतर मग आपण स्थलांतर म्हणजे बघितलं. स्थलांतर म्हणजे आत्म्याचं स्थलांतर. जीव आपल्या देहाचा त्याग करतो, प्रकृतीच्या 3 गुणांमुळे त्याला कोणता देह प्राप्त होतो, मग त्या देहाचा उपभोग तो कसा घेतो, हे सर्व ज्याच्याकडे ज्ञानचक्षु आहेत
तो हे सर्व पाहू शकतो, हे आपण समजून घेतलं. म्हणजेच जे विशुद्ध कृष्ण भावना भावित भक्ती सेवेमध्ये संलग्न आहेत ते भक्तियोगी आत्म्याचं देहांतर कसं होतं हे समजू शकतात. पण ज्याचं मन अविकसित आहे, प्रकृतीच्या 3 गुणांच्या जो प्रभावाखाली विशिष्ट परिस्थितीमध्ये राहून इंद्रिय तृप्तीच्या भ्रमाखाली अनेक सुख दुःख भोगतो आहे, तो प्रयत्न करूनही हे जाणू शकत नाही की आत्म्याचं देहांतर कसं होतं. मग आपण त्या अध्यायामध्ये हेही समजून घेतलं की कृष्ण आपले देखभाल करता आहेत. सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर ह्याचं कसं पोषण करतात हे आपण जाणून घेतलं होतं. चंद्र, सूर्य, अग्नी यांचं तेज कृष्णापासून आहे. आता चंद्र, सूर्य आणि अग्नी यांच्या सहाय्यापासून कोणीही प्राणी जगूच शकत नाही. म्हणजे आपण जे जिवंत आहोत हे कृष्ण कृपेमुळे आहे हे म्हणायला हरकत नाही. कृष्ण प्रत्येक ग्रह लोकामध्ये प्रवेश करतात आणि त्यांच्या शक्तीमुळे ग्रह अंतरिक्षात एका विशिष्ट कक्षेमध्ये तरंगत असतात. हे समजवण्यासाठी प्रभुपादांनी एक खूप छान उदाहरण दिलं होतं. तुमच्यापैकी कोणाला आठवतंय का हे उदाहरण? कोणी सांगू शकेल? कृष्ण ग्रहलोकात प्रवेश करतात आणि त्यांच्या शक्तीमुळे हे ग्रह अंतरिक्षामध्ये तरंगत असतात. हे आपल्याला प्रभुपादांनी सांगितलं होतं एक उदाहरण देऊन. आपण तात्पर्यामध्ये वाचलं होतं. कोणाला लक्षात आहे का? आपण प्रयत्न करूया. बरं, मी सांगते. सजीव मनुष्याचं शरीर कसं असतं, पाण्यावर तरंगू शकतं, पण आत्मा देहत्याग करतो. म्हणजे शरीर मृत झाल्यावर शरीर पाण्यामध्ये बुडतं. म्हणजे मनुष्य मृत होतो तत्क्षणी तो पाण्यात बुडतो. तसंच ही भगवंतांची शक्ती आहे. सर्व ग्रहलोकात प्रवेश करत असल्याने ते सर्व ग्रह अंतरिक्षात तरंगू शकतात. त्याच्यानंतर आपण 15.15 हा एक महत्वाचा श्लोक बघितला. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम अपोहनम च वेदेश्च सर्वैर अहमेव वेद्यो वेदांत वेद कृद विदेव चाहम. काय अर्थ होता ह्याचा? की कृष्ण कसे म्हणजे ह्या वेदांनी जाणण्याजोगे कृष्णच आहेत. वेदांचे संकलक, वेदांचे ज्ञाताही कृष्णच आहेत. स्मृती, ज्ञान आणि विस्मृती ही कृष्णांपासूनच होते. त्यानंतर आपण त्रिश्लोकी गीता समजून घेतली. 16वा, 17वा आणि 18वा श्लोक. याच्यामध्ये आपल्याला त्रिश्लोकी गीता म्हणजे आपला आणि कृष्णांचा काय संबंध आहे हे आपण जाणून घेतलं. 18व्या श्लोकामध्ये अभ्युदय ज्ञान आणि 20व्या श्लोकामध्ये प्रयोजन आपण जाणलं की जो संशय रहित होऊन कृष्ण सर्वज्ञ आहे हे मानतो तो भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतो कृष्णांच्या. त्याच्यानंतर आपण आज आता 16व्या अध्यायाकडे वळतोय. तर हा जो 16वा अध्याय ह्याच्यामध्ये काय बघणार आहोत आपण ह्याचा जरा आपण अंदाज घेऊया. तर जीवात्म्याला एखादं शरीर प्राप्त होतं तर ते त्या वासना पूर्ण करण्यासाठी ते प्राप्त झालेलं असतं. त्याच्या वासनापूर्तीसाठी ते शरीर त्याला अनुकूल असं असं असतं. म्हणजे शरीराची रचना तशी झालेली असते. आता वाघाचं उदाहरण घेऊया. हिंस्त्र प्राणी आहे, शिकार करतो. मग त्याचं शरीर हे शिकारीला उपयुक्त गोष्टी त्या शरीरामध्ये म्हणजे त्याची माताजी चपळता थोडं म्हणा. सावकाश बोलाल का? हा थोडस सावकाश बोलाल का? हा हा बर. तर वाघ कसा आहे, हिंस्त्र प्राणी आहे. हा तो शिकार करतो. मग त्याचं शरीर कसं आहे, त्याला त्या गोष्टीला अनुकूल उपयुक्त गोष्टी या त्याच्या शरीरामध्ये सापडतात. जसं आता चपळता आहे त्याच्या शरीरामध्ये, झडप घालण्याची क्षमता आहे, त्याची तीक्ष्ण नजर, त्याची कान किंवा त्याचा जबडा, त्यातील दात, त्याचे पंजे, नख ही सर्व काही रचना जी आहे ना त्या प्रकारे बनलेली आहे. आता शरीर तसंच आहे का? नाहीये. खूप फरक आहे रचनेमध्ये. म्हणजे या शरीराने साध्य करण्याचा हेतू पण वेगळा असणार. आता एखादी गाडी बघूया, जसं BMW आहे, मर्सिडीज सारखी गाडी. खूप खडबडीत रस्ते असलेल्या ठिकाणी ज्या रस्त्यावरती खड्डे आहेत किंवा जो खडबडीत रस्ता आहे तिथे घेऊन जाऊ का? नाही. ती गाडी जी आहे BMW ह्या रस्त्यांसाठी बनलेली नाहीये. अशा ठिकाणी जीप किंवा ट्रॅक्टर अशी वाहनं नेऊ शकतो आपण. तसंच हे मानवी शरीर जे आहे ना हे आत्मसाक्षात्कारासाठी मिळालेलं आहे. मर्सिडीज जशी आपण खडबडीत रस्त्यावर नेली तर ती बिघडेल, तसंच मानवी जीवनाचा जो उपयोग आहे ते कृष्णांनी जे आपल्याला नियम सांगितलेले आहेत त्यांची आपण प्राप्ती करून घेऊ शकतो हे नियम पाळून, आणि त्यासाठी वापरणं हे आपली जबाबदारी आहे. आता ह्याबद्दलचं ज्ञान कृष्णांनी वेदांच्या द्वारे ब्रह्मदेवाला दिलं. वेदांचा सार म्हणजे उपनिषद आहे जी अनेक ऋषींनी लिहून ठेवलेली आहेत. पण भगवत आपण आयुर्वर्यादेमुळे आपण ही काही सगळी त्यांचा
अभ्यास करू शकत नाही, पण आपण भगवद्गीतेचा अभ्यास करतो. भगवद्गीतेलाही गीतोपनिषद असं म्हटलेलं आहे. आणि भगवद्गीता जी कृष्णांनी अर्जुनाला सांगितली, आता तीही आपल्याला समजली नसती, कारण आपण कसे आहोत, कलियुगी आहोत. कलियुगातल्या माणसाचं वर्णन कसं केलं जातं, मंद भाग्य, मंद बुद्धी, अल्पायू अशी आहेत ती. पण श्रीला प्रभुपादांनी आपल्याला अतिशय सोप्या शब्दात आपल्याला हा अर्थ समजून सांगितलेला आहे. जसं आता एखादं लहान मूल असेल, 7-8 महिन्याचं असेल, जे बाळ नुकतं आता खायला सुरू करतं, त्याची आई त्याला कसं अन्न तयार करून देते, तर अगदी मोडून असा भात त्याला देईल किंवा मिक्सर मधून काढून देईल. ज्या प्रकारे ज्या स्वरूपात तो अन्न ते खाऊ शकतो, तसं श्रीला प्रभुपादांनी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे आपली बुद्धी ज्या प्रकारे हे ज्ञान ग्रहण करू शकते असं आपल्या पुढे ठेवलेलं आहे. तर इथे लक्षात घेऊया आपण, मानवी शरीर, मानवी जीवन हे आपल्याला कशासाठी मिळालेलं आहे, तर आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी आपल्याला मिळालेलं आहे. आता ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना केली. त्यावेळेला दोन प्रकारची माणसं त्याच्यामध्ये तयार केली आहेत ब्रह्मदेवाने. एक असतात सूर, सूर म्हणजे दैवी गुणांचं ज्यांच्यामध्ये प्राबल्य आहे ते, आणि दुसरे म्हणजे असुर, असुर म्हणजे ज्यांच्यामध्ये आसुरी गुणांचं प्राबल्य आहे ते. असं समजूया की जे सूर आहेत ते कृष्णांनी दिलेले नियम पाळणारे आहेत, त्यांनी कृष्णांनी सांगितलेल्या आज्ञा पाळणारे आहेत. पण असुर हे ह्याच्या विरुद्ध आहेत, म्हणजे शास्त्राच्या विरुद्ध वागणारे आहेत. असुर शास्त्र मानत नाहीत, ते ऋषी मुनींना मानत नाहीत. भगवंत स्वतः येऊन जरी त्यांनी संदेश दिला तरी ते मानत नाहीत, भगवंतांवरती दोषारोपण करतात. 15व्या आणि 16व्या अध्यायातली लिंक कुठली आहे, तर अश्वत्थ वृक्षाच्या ज्या खालच्या शाखा आहेत ना, जिथे मनुष्य आणि इतर प्राणी आहेत, तिथे पूर्ण अज्ञान आहे. पण एखाद्याला आता गोलोकाची प्राप्ती करायची असेल तर त्याने ऊर्ध्व दिशेने प्रगती केली पाहिजे. त्यासाठी हे दैवी गुण आपल्याला सांगितले, ज्यांचा अभ्यास आपण आजच्या अध्यायामध्ये करणार आहोत. एकूण 26 गुणांचं वर्णन ह्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं आहे दैवी गुणांचं, जे पहिल्या 3 श्लोकामध्येच हे वर्णन केलेलं आहे. आणि इतर सर्व श्लोक हे आसुरी गुणांबद्दल आपल्याला सांगतात. आता हे आसुरी गुण कसे आहेत, आपल्या पतनाला कारणीभूत होणारे आहेत. आणि जीव अधिकाधिक कृष्णांपासून दूर जात राहतो. ते चित्र आठवा तुम्ही, जे अश्वत्थ वृक्षाचं आहे, तिथे खाली प्राणी आहेत बघा, कृष्णांपासून दूर. कृष्ण आध्यात्मिक जग वरती आहे आणि अगदी खाली या अश्वत्थ वृक्षामध्ये हे प्राणी आहेत. तर हे आसुरी गुण बाळगल्याने आपण अधिक नीच योनीमध्ये त्या जीवात्म्याचा जन्म होईल आणि कृष्णापासून तो दूर जाईल. तर आता कृष्ण कसे आहेत, करुणा सिंधू म्हणतो आपण कृष्णांना, दयाळू आहेत. त्यांना हवंय की आपण त्यांच्याकडे यायला हवं. आता कृष्ण आपल्याला ह्या आसुरी गुणांबद्दल समजावतात. हे बाळगल्याने काय परिणाम होणार, हेही धोक्याचा इशारा आपल्याला देतात. पण आपल्याला स्वातंत्र्य आहे की हे आसुरी गुण बाळगून आपल्या बरोबर काय होणार हे माहिती असूनही आपण आता काय करायचं, कसं पतन घडवून आणतात हे आपल्याला या अध्यायामध्ये समजेल. आता इथे एक मी तुम्हाला छोटीशी कथा सांगते, ब्रह्मदेव आणि असुरांची. एकदा सर्व असुर ना ब्रह्मदेवाकडे जातात आणि म्हणतात, आम्हाला सांगा, आम्ही श्रेष्ठ आहोत की देवता श्रेष्ठ आहेत. आता ब्रह्मदेव विचार करतात की असुरांना मी जर का आता सांगितलं की देवता श्रेष्ठ आहेत तर हे सगळीकडे खूप गोंधळ घालतील. तर ब्रह्मदेव असुरांना सांगतात, मी तुम्हाला काही दिवसांनी सांगेन. मग काही दिवसांनी का मेजवानीचं आयोजन केलं जातं. असुर आणि देवता सर्वांना आमंत्रण दिलं जातं. पंचपक्वान्न, वेगवेगळी स्वादिष्ट व्यंजन तयार केली जातात. पण प्रवेशद्वारातून आतमध्ये जात असताना प्रत्येकाच्या हातामध्ये ना एक बांबू घालून मगच त्यांना आत सोडलं जातं. म्हणजे इथून एवढा हात त्यांचा बांबू मध्ये असतो. आता छान पंगत मांडलेली असते आतमध्ये, वेगवेगळी पक्वान्न ताटामध्ये वाढली जाऊ लागतात. असुरांच्या तोंडाला पाणी सुटायला लागतं, पण खाणार कसं, कारण हात तर बांबू मध्ये अडकलेला आहे. आता अशा हाताने अन्न उचललं तरी ते तोंडाजवळ त्यांना नेता येत नाही. आपण असुर कसे असतात बघितले की स्वार्थी असतात, त्याने इतर कोणाची पर्वा नसते. मी इथे बसलोय, माझ्या समोर उत्तम अन्न आहे आणि मला ते खायचंय, हाच त्यांचा विचार असतो. मग असुर काय करतात की हात तोंडाजवळ नेता येत नाही ना, तर मग ते ठरवतात की आपण अन्न हाताने उडवूया आणि तोंडाने ते झेलूया. पण तेही काही नीट जमत नाही. अन्न कधी चेहऱ्यावरती पडतं, कधी ते अंगावरती पडतं, कधी खाली पडतं. असं चित्र सगळीकडे असतं. म्हणजे सगळ्या अन्नाची नासधूस असुर आता करत असतात. देवता कसे असतात, दुसऱ्याचा विचार करणारे असतात. मी खाऊ शकत नाही पण मी दुसऱ्याला खाऊ घालू शकतो ना, असा विचार करून देवता एकमेकांच्या समोर बसतात आणि एकमेकांना स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद देऊ लागतात. मग ब्रह्मदेव येतात, असुरांकडे जाऊन विचारतात, काय तुमचं पोटभर भोजन झालं का. सगळे असुर आरडाओरडा करायला लागतात, म्हणतात आम्ही उपाशीच आहोत, काय आयोजन केलंय तुम्ही हे. मग ब्रह्मदेव देवतांकडे बोट दाखवतात आणि म्हणतात, बघा इथे
तेव्हा असुरांना अक्कल येते. मग ब्रह्मदेव म्हणतात, तुम्ही मला विचारलं होतं ना कोण श्रेष्ठ आहे, आता तुम्हीच ठरवा कोण श्रेष्ठ आहे. तर ते हे असुर हे असे असतात, त्यांना काही म्हणजे योग्य अयोग्याची काही जाण नाही, ते फक्त स्वतःबद्दल विचार करतात, अतिशय स्वार्थी असतात आणि त्या विरुद्ध हे दैवी गुणवाले असतात. आता एखादं उदाहरण नेहमीच ह्याच्यामधलं घेऊन आपण समजू शकतो, की आता एखादा ब्राह्मण आहे ज्याच्यामध्ये दैवी गुण हे आहेत आणि तो एखाद्या गायीचं पालन कसं करेल, तो गायीची खूप चांगली देखरेख करेल, देखभाल करेल. म्हणजे तिचं वासरू आणि हिला ऊन वारा पाऊस यांच्यापासून रक्षण होण्यासाठी एखादी चांगली गौशालेची व्यवस्था करेल. तिच्या वासराला पोटभर दूध मिळेल ह्याची तो व्यवस्था करेल. उत्तम असा हिरवा चारा तिला देईल आणि संरक्षण करेल, थोडक्यात काळजी घेईल त्याची. वासरू उपाशी राहणार नाही ह्याची काळजी घेईल. त्याचं पोट भरलं की जे उरलेलं दूध असेल त्याचं तो तूप बनवेल आणि यज्ञासाठी वापरेल. म्हणजे विष्णूंनाही तो प्रसन्न करेल. म्हणजे गाय पण आनंदी आहे आणि विष्णूही प्रसन्न असतील असं कार्य हा ब्राह्मण करेल ज्याच्याकडे दैवी गुण आहेत. पण आता एखादा असुर गायीकडे बघण्याची त्याची नजर कशी असेल, तर ह्या गायीकडून जास्तीत जास्त आपल्याला दूध कसं मिळेल, तिच्या वासराला तो उपाशी ठेवेल, दूध अधिक मिळालेलं दूध विकून मला कसा लाभ होईल असा त्याचा विचार असेल. सुरक्षा तर सोडाच, वेळ आली तर तिच्या मांसासाठी तो तिला विकून पण टाकेल. आता इथे विचार करूया, शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे गायीला मातेचं स्थान आहे. 7 गायीमध्ये मातेचा दर्जा दिलेला आहे. गावो विश्वस्य मातरः. चाणक्य पंडितांचा एक श्लोक आहे की आत्ममाता गुरोपत्नी ब्राह्मणी राजपत्निका धेनुर्धात्री तथा पृथ्वी सप्त एता मातरः स्मरता. आत्ममाता पहिली म्हणजे आत्ममाता म्हणजे जन्मदात्री आई आपली. मग गुरुपत्नीला गायी मानलं जातं, ब्राह्मण पत्नीला आहे. धात्री म्हणजे जी आपली देखभाल करते किंवा ज्याला दाई म्हणू तिलाही आईचा दर्जा दिलेला आहे. आणि पृथ्वीलाही आई मानलं जातं, धरती माता. तर पण हे असुर हे असं काही मानत नाहीत. म्हणजे ते आपलेच त्यांचे सिद्धांत असतात आणि ते ह्या प्रकारे चालतात. आता ह्या जो पहिला आपण 16वा अध्याय बघतोय, ह्याच्यामध्ये पहिल्या श्लोकामध्ये आपल्याला जे 26 गुण सांगितलेत यांचं महत्व काय आहे, तर आपली प्रगती ऊर्ध्व दिशेने हे घडवून आणतील. म्हणजे त्या अश्वत्थ वृक्षाच्या ऊर्ध्व दिशेकडे कृष्णांच्या जवळ घेऊन जातील हे आपल्याला. म्हणून हे गुण आपल्याला नीट समजावून घेतले पाहिजेत, ते आपल्या आचरणात आणले पाहिजेत. गुन्हा करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जेलची शिक्षा का दिली जाते, तर तो तिथे जाऊन शिक्षा बघून योग्य ती सुधारणा घडवून आणेल आपल्यामध्ये. तर हे भौतिक जगाची तुलना बघा कशी जेल बरोबर केली जाते. आपल्याला इथेच अडकून पडायचं नाहीये. आपण इंद्रिय उपभोग घेत राहिलो तर या अश्वत्थ वृक्षामध्येच आपण अडकून राहू. या शाखेवरून दुसऱ्या शाखेवर, दुसऱ्या शाखेवरून तिसऱ्या शाखेवर असं आपण गुंतत राहू. आपल्याला सुधार घडवून आणायचा आहे आणि भौतिक जगतरूपी ह्या जेलमधून बाहेर पडायचंय. त्यासाठी हे दैवी गुण अतिशय आपल्याला मदत करतात. ह्यांचा आपण जाणून घेतले पाहिजेत आणि हे आचरणामध्ये आणले पाहिजेत. आता आपण बघू पुढे. आता एक छोटीशी एक गोष्ट सांगते म्हणजे आपल्याला समजायला मदत होईल. एकदा हे असुर कसे असतात, तर त्यांच्यासाठी ना सर्व काही ते उपभोग्य असं म्हणतात. म्हणजे उपभोग घ्यायचा सगळ्या गोष्टीची, कुठलीही म्हणजे अगदी स्त्री असू देत तिलाही ते उपभोग्य वस्तूच म्हणतात. सगळं काही जे आहे ना ते माझ्यासाठी आहे, मीच पहिला उपभोग घेणार, अहमपूर्वम अहमपूर्वम. आणि या विरुद्ध वैकुंठ लोक आहे बघा, सर्वांचा आदर, सर्वांना प्रेम, निस्वार्थ वागणूक असते तिथे. आणि असुर मात्र हे स्वार्थी असतात. आता एक बिझनेसमॅन असतो, 60-62 वर्षांचा असतो आणि खूप धनाढ्य असतो तो. रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जात असतो. असाच एक दिवस त्याला एक 24-25 वर्षाची तरुणी वॉकला भेटते, ओळख होते त्याची. आणि रोज तीही आता त्याच्या बरोबर वॉक करू लागते. या मुलीला माहिती असतं की हा माणूस खूप धनाढ्य आणि ह्याच्याकडून मला पैसे मिळू शकतात. या हेतूने ही मुलगी आता त्याच्या बरोबर मैत्री करते, त्याची खोटी स्तुती करते, तू किती चांगला दिसतोस, म्हणजे गोड गोड बोलून आता त्याच्या बरोबर मैत्री वाढवते. आणि अर्थातच त्याच्याकडून तिला पैसे मिळू लागतात. आता याच्या घरी सगळ्यांना समजतं हा हजारो रुपये त्या तरुणीवर उडवत असतो. घरामध्ये त्याला एक 25-26 वर्षाची मुलं असतात 2. पण हा मात्र ते सगळं विसरून त्या तरुणीच्या मागे जात राहतो.
समाजात पण त्यामुळे त्याची आता बदनामी होऊ लागते. त्याचे सहकारी त्याला समजवतात की अरे ती तुला मूर्ख बनवते, काय करतोयस तू, तुझं एवढं नाव आहे समाजामध्ये, पण हे तू काय चालवलंयस, पण हा काही केल्या काही समजू शकत नाही. तर हे असे अशी आसुरी प्रवृत्ती आता एखाद्यामध्ये जेव्हा येते, तेव्हा अशा प्रकारच्या कर्मांमध्ये तो पडतो. इथे आपण विशेष करून समजून घेऊया की दैवी प्रकृती आणि ही दैवी प्रवृत्ती आणि आसुरी प्रवृत्ती आपल्या सगळ्यांमध्ये एकाच वेळेला आहे. आपण कुठल्या प्रवृत्तीला पोषण देतो या प्रमाणे आपलं पुढचं भवितव्य ठरणार आहे. आपल्याला काय केलं पाहिजे, दैवी गुण किंवा दैवी प्रवृत्ती वाढीस लावली पाहिजे, आसुरी प्रवृत्तीला आपल्यातून नष्ट केलं पाहिजे, हे लक्षात ठेवूया. आता तुम्हाला जर का आठवत असेल, आपण 18 दिवसांचा जेव्हा उपक्रम केला होता, अभ्यासक्रम, त्याच्यामध्ये एक स्लाइड होती, इथे ह्या स्लाइड्स मध्ये ती नाहीये. तर त्याच्यामध्ये दाखवलं होतं बघा, त्या चित्रामध्ये, की सत्ययुगात कसं होतं की दैवी आणि आसुरी हे प्रवृत्ती ह्या वेगवेगळ्या ग्रहांवरती होत्या. वराहदेव आणि हिरण्याक्ष वेगवेगळ्या ग्रहांवरती राहत होते. मग त्रेतायुग येता येता राम आणि रावण हे वेगवेगळ्या देशात राहिले, म्हणजे जवळ आलं बघा. मग द्वापार युग मध्ये एका परिवारात कौरव आणि पांडव होते. आणि कलियुगामध्ये एका व्यक्तीतच हे दोन्ही गुण आहेत, म्हणजे आसुरी गुणही आपल्यामध्ये आहेत. पण मनुष्य जीवनाचा हेतू काय आहे, तर आपण दैवी गुणांना वाढीस लावलं पाहिजे. चैतन्य महाप्रभूंचं आपल्याला त्यांचं ते शिक्षाष्टकम मध्ये आहे बहुतेक, शिकवण आहे त्यांची, की तृणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णून अमानीन मानदेन कीर्तनीय सदाहरी. म्हणजे मार्गामध्ये पडलेल्या एखाद्या तृणासारखं आपण स्वतःला क्षुल्लक किंवा कमी समजायला पाहिजे. वृक्षासारखं आपल्याला सहनशील असलं पाहिजे. मान सन्मान मिळावा अशी अपेक्षा न बाळगता आपल्याला दुसऱ्यांना सदैव आदर देता आला पाहिजे आणि विनम्र भावाने आपण हरिकीर्तन करत राहायला पाहिजे. तर असे गुण आपल्याला कृष्णांच्या जवळ मात्र नक्की घेऊन जातील. या विरुद्ध जे आसुरी गुण आहे, म्हणजे दैवी गुण मोक्षदायक झाले आणि आसुरी गुण कसे आहेत, ते आपल्याला बंधनाला कारणीभूत होतात. आता 14वा अध्याय आपण शिकलो, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तर जे सत्वगुणी असतात त्यांच्यामध्ये हे दैवी गुण आढळतात आपल्याला, आणि रजोगुण आणि तमोगुणी जे असतात ना, त्या गुणांच्या प्रभावामुळे हे आसुरी गुण आपल्याला दिसतात. आता सत्वगुणी जो असतो तो काही सदैव सत्वगुणात राहू शकत नाही. ज्याच्यामध्येही कधी कधी हे आसुरी गुणात प्रभाव टाकू शकतात. म्हणून हे ज्ञान घेऊन आपण समजून घेतलं पाहिजे की हे आसुरी गुण आपल्यामध्ये येणार नाहीत, त्याची काळजी घेतली पाहिजे, आणि दैवी गुण कसे वाढीस लागतील यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहायला हवं. आपण आता बघूया. श्लोक अंजली देशपांडे माताजी, तुम्ही वाचता पहिला श्लोक. इथे ओळीने 3 आहेत, तिन्ही वाचायचेत का? हो हो, तिन्ही एकत्र वाचायचे, आणि अनुवाद रेश्मा माताजी तुम्ही वाचू शकताय. हो. हरे कृष्ण बरं, मग माता. अंजली देशपांडे माताजी तुम्ही अनुवाद पण वाचा. हो. हरे कृष्ण. ओम श्री परमात्मने नमः. अथ षोडशोऽध्यायः. श्री भगवानुवाच. अभयं सत्त्वशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः दानन्दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् अहिंसा सत्यं क्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम् दया भूतेष्वलोलुप्तम् मार्दवम् हीरचापलम् तेजः क्षमा धृतिः शौच मद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवी मभिजातस्य भारत. हरे कृष्ण. हे सगळं पहिल्यापासून वाचायचं 15 होते. हो, 15व्या अनुवाद वाचा म्हणजे. भगवान म्हणाले, श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, संयम, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रती दयाभाव, लोभविहीनता, सौम्यपणा, विनयशीलपणा, दृढ निश्चय, उत्साह, क्षमा, सूची आणि द्वेष, तथा सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती, हे सर्व दैवी गुण हे भारता दैवी स्वभावाच्या मनुष्यामध्ये आढळतात.
हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. आता याच्यामध्ये पहिल्या 3 श्लोकामध्ये आपल्याला हे दैवी गुण सांगितलेले आहेत. आता काही गुण कसे असतात ते आपल्याला जन्मतः आपल्यामध्ये असतात आणि त्या गुणानुसार माणसाचा स्वभाव किंवा वागणूक असते. नंतर आपण ज्यांच्या बरोबर जास्त वेळ घालवतो, ज्यांचा संग करतो, त्यांचे काही गुण आपल्याला मिळतात, ते आपल्यामध्ये विकसित होतात. किंवा घरी आपण घरच्या आपल्या लोकांबरोबर आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला काय शिकवलं जातं, काय प्रशिक्षण मिळतं, याच्यावरूनही काही गुण आपल्यामध्ये विकसित होतात. तर अशा प्रकारे 3 गोष्टींमुळे आपल्यामध्ये हे सर्व गुण येतात. आता जे गुण आपल्यामध्ये जन्मतः आलेले आहेत ते आपण बदलू शकत नाही. पण ज्या इतर 2 ठिकाणून आपण गुण घेतले, म्हणजे ज्यांचा आपण संग केला आणि आपल्या घरचं वातावरण, इथे आपल्याला चॉईस आहे. म्हणजे आपण भक्तांचा संग करून चांगले गुण विकसित करू शकतो. आपण ज्ञान घेऊन आपल्यामध्ये योग्य तो बदल घडवून आणू शकतो. तर आता हे जे गुण आहेत ना, इथे श्रीला प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. प्रत्येक गुण आपण व्यवस्थित सखोलपणे जाणून घेतला पाहिजे, कारण ह्याद्वारे आपल्याला आचरण तसं तसं करायचंय. आपण इथे संक्षिप्तामध्ये प्रत्येक हे बघणार आहोत. तर सगळं तात्पर्य आपण इथे म्हणजे वाचू शकत नाही, तर आपण काही गुण इथे घेऊया. पहिले 3 जे गुण आहेत ना, अभयम, सत्व संशुद्धी आणि ज्ञान योग व्यवस्थिती, हे गुण मुख्यतः संन्यासाश्रमीय माणसासाठी सांगितलेले आहे. तर अभयम अभयम म्हणजे काय? तर संन्यासी कसा निर्भय हवा. संन्यासी सदैव भ्रमण करतो, अगदी जंगलातून वाट काढायची असते तरी त्याने निर्भय असायला हवं. तो एकटा राहतो, प्रवास करतो एकटा, विना आश्रय एकटा राहतो, म्हणजे भगवंतांच्या कृपेवरती तो विसंबून असतो. तर ज्या मनुष्याला वाटत असेल की मी आता संसाराचा त्याग केला, आता माझे रक्षण कोण करेल, मी आजारी पडल्यावर माझी देखभाल कोण करेल, किंवा आता मी संन्यास घेतला, माझ्या परिवाराची कोण काळजी करेल, माझ्या परिवाराचं काय होईल, तर श्रीला प्रभुपाद सांगतात की अशा व्यक्तीने संन्यास आश्रम स्वीकारू नये. संन्याशाला पूर्ण खात्री हवी की मी एकटा नाही, भगवंत परमात्मा रूपात माझ्या बरोबर सतत आहेत, आणि पूर्ण विश्वास हवा त्याचा की भगवंत माझी काळजी घेणार. तर हा झाला अभयम. मग सत्व संशुद्धी. सत्व संशुद्धी म्हणजे संन्यास आश्रम पालन करण्याची जी विधिविधाने आहेत, तर त्याच्यामध्ये संन्याशाने स्त्रियांशी निकट संपर्क टाळावा असं म्हटलेलं आहे. एकांतामध्ये स्त्रियांमध्ये बोलू नये असा नियम आहे. आता काही बोलायचं जरी असेल तरी सर्वांच्या समोर बोलावं, इतरांना ऐकू जाईल असं बोलावं, एकांतात बोलणं टाळावं असं सांगितलेलं आहे. स्त्री आणि पुरुष यांची तुलना जी आहे ना, आग आणि लोणी ह्याच्याशी केली जाते. आगीचा निकट संपर्क आल्या कसं लोणी वितळतं, तसंच संन्याशाला शुद्धीकरणासाठी स्त्रीचा संपर्क टाळला पाहिजे असा नियम घालून दिलेला आहे. मग ज्ञान योग व्यवस्थिती. आता दिव्य आध्यात्मिक ज्ञान घेणे आणि ते इतरांना देणे हे संन्यासाचं कर्तव्य म्हटलेलं आहे. आध्यात्मिक ज्ञान घेणे म्हणजे काय? कानाने तो कृष्णांच्या कथा, कृष्ण नाम, कृष्ण कीर्तन हेच तो ऐकतो. भौतिक जगाबद्दल ज्ञान घेण्याचा तो टाळतो. केवळ कृष्णाबद्दलच तो श्रवण करतो, भौतिक विषयाचं ज्ञान घेण्याचा तो टाळत असतो. आता संन्यासी कसा घरोघरी जाऊन तो भिक्षा मागतो, पण भिक्षा मिळाली की लगेच निघून गेलं असं न करता ज्या घरातून तो भिक्षा घेतो तिथे त्याने हे ज्ञान द्यावं, कृष्ण कथा सांगावी, जपाचं महत्व सांगावं, कृष्ण भावनेचा प्रसार करावा, हे संन्यासाचं कर्तव्य आहे. म्हणजे भिक्षा घेतल्यानंतर संन्याशाला त्या घरी काहीतरी त्या परिवाराला परत द्यावं लागतं, तर तो हे कृष्ण ज्ञान देऊ शकतो, कृष्ण भावना देऊ शकतो. इथे आपण थोडस ना पुस्तकातून वाचूया तात्पर्य. अंजली हम्म. देशपांडे माताजी, वाचाल तुम्ही? हो. अ, पान नंबर 543 बघा. आता आपण अनुवाद वाचला ना, त्याच्या खाली तात्पर्य आहे. हो. त्याच्यामध्ये 3री ओळ आहे बघा, 9व्या अध्यायामध्ये. हो. 9व्या हा. अध्यायामध्ये. हो. हरे कृष्ण. 9व्या हो. अध्यायामध्ये देव आणि असुर यांचे वर्णन करण्यात आले आहे. दैविक वैदिक संस्कारानुसार मोक्षपथावर अग्रेसर होण्यासाठी सत्वगुणांनी कर्मांना शुभदायी मानण्यात आले आहे. आणि अशा क्रियांना दैवी प्रकृती असे म्हटले जाते. दैवी प्रकृतीमध्ये स्थित असणारे पुरुष मोक्षपथावर प्रगती करतात. या उलट रजोगुणी आणि तमोगुणी कर्म करणाऱ्या लोकांना मोक्ष प्राप्तीची शक्यता नसते. त्यांना एकतर या भौतिक जगतात मनुष्य म्हणून राहावे लागते, अथवा पशुयोनी किंवा त्याहूनही खालच्या योनीमध्ये त्यांचे पतन होते. 16व्या अध्यायामध्ये हरे भगवंत. कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण माताजी. हा. पुढच्या पानावरती
दुसरा पॅराग्राफ आहे बघा, संन्यास आश्रमीय मनुष्याने. हम्म. हा, तो वाचूया. संन्यासाश्रमीय मनुष्याने आपले जीवन शुद्ध केले पाहिजे. संन्यासाश्रमात पालन करण्यासाठी अनेक विधिविधाने आहेत. त्यापैकी सर्वात महत्वपूर्ण म्हणजे संन्याशाने स्त्रियांशी निकट संबंध टाळला पाहिजे. त्याने एकांतवासात स्त्रीशी बोलणे देखील निषिद्ध आहे. श्री चैतन्य महाप्रभू आदर्श संन्यासी होते आणि म्हणून जेव्हा त्यांचे जगन्नाथपुरीला वास्तव्य होते तेव्हा त्यांच्या स्त्री भक्त त्यांना प्रणाम करण्यासाठी जवळही जाऊ शकत नव्हत्या. त्यांना दुरूनच प्रणाम करण्यास सांगितले जायचे. त्यांचे असे आचरण म्हणजे स्त्री जातीविषयीच्या द्वेष भावनेचे लक्षण नव्हते. एक मिनिट हा. स्त्रियांशी घनिष्ठ संबंध टाळण्यासाठी संन्याशाला घालून देण्यात आलेला हा नियमच आहे. मनुष्याने स्वतःच्या जीवनशुद्धी करता आपापल्या आश्रमाच्या विधिविधानांचे पालन केले पाहिजे. संन्यासासाठी स्त्रियांचा निकट संबंध ठेवणे आणि इंद्रिय तृप्ती करता धनसंचय करणे पूर्णतः निषिद्ध आहे. श्री चैतन्य महाप्रभू स्वतः आदर्श संन्यासी होते. आपण त्यांच्या जीवन चरित्रावरून पाहू शकतो की स्त्रियांच्या संदर्भात त्यांचे आचरण अतिशय कडक असे. अत्यंत पतित हरे जीवाचा कृष्ण. विचार हरे कृष्ण माताजी. हा, हरे पुढच्या पानावरती, म्हणजे त्याच्या पुढच्या पानावरती सगळ्यात वरती बघा ओळ आहे, दैवी प्रकृतीमध्ये स्थित असलेल्या मनुष्याचा. हा हा सापडत. हा, दैवी प्रकृतीमध्ये स्थित असलेल्या मनुष्याचा नम्रता हा एक गुण आहे. आणि केवळ नम्रता म्हणूनच तो घरोघरी केवळ माधुकरी मागण्यासाठी न जाता गृहस्थांना प्रबुद्ध करण्याकरता आणि त्यांच्या कृष्ण भावनेचा प्रचार करण्याकरता जातो. हे संन्यासाचे कर्तव्य आहे. एखादा संन्यासी जर खरोखर प्रगत असेल आणि त्याला आध्यात्मिक गुरुचा आदेश असेल तरच त्याने सबळ शास्त्र प्रमाणासहित आणि ज्ञानासहित कृष्ण भावनेचा प्रचार करावा. जर तो याप्रमाणे प्रगत नसेल तर त्याने संन्यास आश्रमाचा स्वीकार करू नये. मनुष्याने पुरेशा ज्ञानाअभावी जरी संन्याश्रमाचा स्वीकार केला असेल तरी त्याने ज्ञानाचे अनुशीलन करण्याकरता अधिकृत आध्यात्मिक गुरुकडून श्रवण करण्यात पूर्णतः संलग्न झाले पाहिजे. संन्याशाकडे अभय, सत्वसंशुद्धी आणि ज्ञानयोग हे गुण असणे अत्यंत आवश्यक आहे. दान हरे हा कृष्ण पुढील हरे माताजी. हरे कृष्ण. हा, तर हे अशा प्रकारे हे 3 गुण, अभयम, सत्व संशुद्धी आणि ज्ञानयोग व्यवस्थिती, ही संन्यासाश्रमीय माणसासाठी अतिशय महत्वाचे. आता पुढचे 3 गुण आहेत, दान, दम आणि यज्ञ. हे गृहस्थाश्रमीयांना कसे महत्वाचे आहेत हे आपण बघून घेऊया. आता दान, गृहस्थ कसा आहे, अर्थार्जन करतो आणि लक्ष्मी चंचल मानली जाते बघा. मग हाताशी असलेले पैसे तो इंद्रिय तृप्तीवरती घालवू शकतो, मग त्याचं जीवन आध्यात्मिक होऊ शकणार नाही. म्हणून योग्य ठिकाणी दान करण्याचं महत्व सांगण्यात आलेलं आहे. आता दान न करण्याने काय होतं, हृदय कठोर होतं, आध्यात्मिक प्रगती थांबते. आध्यात्मिक प्रगती म्हणजे काय, व्यक्तीच्या हृदयामध्ये कृतज्ञता हवी, नम्रता हवी, दुसऱ्याचं दुःख समजून घेण्याची क्षमता हवी, म्हणजे कोमल हृदय हवं. पण ज्याच्याकडे पैसा आहे तो अधिक तर इंद्रिय तृप्तीवरती घालवतो, कृष्णांना काही देत नाही, दान तर करतच नाही. मग दान कसं केलं पाहिजे ह्याचंही महत्व आहे. सत्वगुणामध्ये दान केलं पाहिजे, योग्य व्यक्तीला केलं पाहिजे. आता रजोगुणात किंवा तमोगुणामध्ये दान करू नये असं सांगितलेलं आहे. आता एखाद्या व्यक्तीने कुठल्या आपल्या मित्राला दारूची बाटली दिली तर हे तमोगुणी दान झालं. किंवा आपलं नाव यश वाढावं म्हणून केलेलं दान, अहंकाराच्या भावनेने केलेलं दान हे रजोगुणी दान झालं. सत्वगुणी दान म्हणजे काय, की कुठलीही प्रत्युपकाराची अपेक्षा न ठेवता आपल्या चित्तशुद्धीसाठी, हृदय शुद्धीसाठी केलेलं दान. आता श्रीला प्रभुपाद आपल्याला सांगतात की 50% आपल्या अर्थार्जनाचा जो उत्पन्नाचा भाग आहे तो आपण भगवत सेवेमध्ये लावायचा, 25% हा आपल्या आपत्कालीन परिस्थितीसाठी जपून ठेवायचा आणि 25% भाग हे आपल्यावरती जे अवलंबून आहेत त्यांच्यासाठी द्यायचा. आता जो आपल्या उत्पन्नाचा किंवा अर्थार्जनाचा 50% भाग भगवत सेवेमध्ये लावायचा आहे तो कशा प्रकारे आपण हे करू शकतो, उपयोगात आणू शकतो. तर आपण घरी अन्न बनवून कृष्णांना अर्पण करून आपण हा प्रसाद वाटप करू शकतो. भगवद्गीता विकत घेऊन ती इतरांना भेट देऊ शकतो, किंवा जे आता प्रचार करतात त्यांच्या कार्यामध्ये मदत करू शकतो. जसं आता इस्कॉन मंदिराची उभारणी होत आहे किंवा उत्सवासाठी आपण दान देऊ शकतो. तर ही सगळी दिव्य कार्य आहेत आणि या कार्यांना मदत करून आपलं धन पण पवित्र होत असतं.
गृहस्थाने धन संचय केला, दान केलं नाही, तर निश्चित तो इंद्रिय तृप्तीकडे वळणार. कारण लक्ष्मी चंचल म्हटलीये म्हणजे ती कुठेतरी जाणारच. मग त्याच्या हातून काहीतरी पापकर्म पण घडेल जर का तो इंद्रिय तृप्तीकडे वळाला तर, आणि आध्यात्मिक प्रगती त्याची तिथेच थांबेल. तर म्हणून लक्षात ठेवूया इथे की आपल्याला जर का कृष्ण कृपा हवी असेल तर धनाची आसक्ती ठेवून आपल्याला चालणार नाही, धनाचा संग्रह करून आपल्याला चालणार नाही, आपल्याला दान करत राहायला हवं. मग दुसरा गुण दम सांगितलाय. दम म्हणजे आत्मसंयम. हाही गृहस्थाश्रमी माणसासाठी खूप महत्वाचा आहे. आपण समजून घेतलं गृहस्थाश्रमी मनुष्य अर्थार्जन करतो आणि कमवलेले पैसे इंद्रिय तृप्तीवरती खर्च करण्याचं त्याच्याकडे स्वातंत्र्य आहे. म्हणून इथे संयम हवा. श्रीला प्रभुपादांनी आपल्याला जे 4 भक्तीचे नियम पाळायला सांगितलेत ना, की मांसाहार करायचा नाही, अवैध मार्गाने अर्थार्जन करायचं नाही, म्हणजे जुगारी इत्यादी खेळायचा नाही, नशा करायची नाही, विवाहाबाहेर अवैध संबंध ठेवायचे नाहीत. आता आत्मसंयम या ठिकाणी इथे महत्वाचा आहे, इंद्रियांना कंट्रोल करणं किंवा नियंत्रणामध्ये ठेवणं. आता असंही सांगितलेलं आहे की आपण जन्माला घातलेली जी मुलं आहेत त्यांना कृष्ण भावनेमध्ये आणणं हेही आपलं कर्तव्य आहे. हा, तर इथे लक्षात ठेवूया हे आपण. तसंच विवाह जीवनामध्ये मैथून जीवन संयमित असलं पाहिजे. मैथून जीवनाला कृष्ण नाही म्हणत नाही, पण संयमित आणि विवाहित व्यक्तीने आपल्या साथीदाराच्या शिवाय बाहेर संबंध ठेवायचे नाहीत, हा नियम आहे. म्हणजे सुखासाठी मैथून जीवनाचा वापर न करता कृष्ण भावना भावित मुलं जन्माला घालण्यासाठी आपण वापर केला पाहिजे, आणि ही आपली एक जबाबदारी आहे. आता मगाशी आपण जे म्हटलं की काही गुण आपल्यामध्ये जन्मतः असतात. आता हे जन्मतः गुण कुठून आले? जर का माता पिता दोघंही कृष्ण भावना भावित असतील, जप करत असतील, मंदिरामध्ये सेवा करत असतील, तर त्यांच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये हे दैवी गुण सापडतात. म्हणून हे महत्वाचे आहे. मग तिसरा गुण आहे यज्ञ. कलियुगासाठी आपण नाम जप यज्ञ कर्म म्हणून म्हटलेलं आहे. सर्वांनी आपण एकत्र संकीर्तन करू शकतो. गृहस्थांसाठी सांगितलेला हा खूप महत्वाचा गुण आहे. तर आपण इथे पण थोडस वाचूया. माताजी, आपण आता बर. वाचत होतो ना, त्याच्या खाली एक पॅरेग्राफ सोडून दम असा बघा शब्द आहे. दम हो आहे. आत्मसंयम या हो गुणाविषयी सांगायचे तर तो हो. पॅरेग्राफ वाचायचा. हरे कृष्ण. दम, आत्मसंयम या गुणाविषयी सांगायचे तर, आत्मसंयम हा केवळ इतर आश्रयाकरताच आहे असे नव्हे, तर तो विशेष करून गृहस्थाश्रमीयांकरता आहे. गृहस्थाश्रमीय पुरुष पत्नी सोबत राहत असला तरी त्याने इंद्रियाचा अनावश्यक मैथुनाकरता उपयोग करू नये. कामजीवनाच्या संदर्भात गृहस्थांवर सुद्धा बंधने आहेत. कौटुंबिक जीवन जगणाऱ्या पुरुषाने केवळ प्रजोत्पादन करण्याकरताच मैथुन करावे. जर त्याला संतती नको असेल तर त्याने आपल्या पत्नीशी संभोग करू नये. आधुनिक समाज मुलांचे दायित्व टाळण्यासाठी गर्भ प्रतिबंधक किंवा त्याहून निंद अशा साधनांचा उपयोग करतो आणि कामजीवनाचा निर्बंध उपभोग घेतो. हा दैवी गुण नसून आसुरी गुण आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू इच्छिणाऱ्या मनुष्याने आणि अगदीच गृहस्थाश्रमी पुरुषानेही संभोग जीवन संयमित केले पाहिजे आणि श्रीकृष्ण सेवे व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणाकरता मुलांना जन्म देऊ नये. मनुष्य जर कृष्ण भावना भावित होऊ शकते आणि अशा मुलांना जन्म देऊ शकत असेल तर तो शेकडो मुलांनाही जन्म देऊ शकतो. मात्र अंगी अशी योग्यता नसल्यास त्याने केवळ इंद्रिय तृप्ती करता संभोग करू नये. हरे कृष्ण. गृहस्थाश्रम. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर हा. किती महत्वाचं आहे बघा हे आपल्याला जे सांगितलेलं आहे ते. आत्मसंयमाचं आपण महत्व समजून घेतलं. दम, यज्ञ आणि तिसरा आपण गुण बघितला दान. हे तप नाही पाहिजे. गृहस्थाश्रम्यांसाठी खूप महत्वाचं आहे. आता आपण पुढच्या गुणांकडे वळूया. स्वाध्याय. स्वाध्याय हा जो गुण आहे हा ब्रह्मचारींसाठी खूप महत्वाचा आहे. ब्रह्मचारी वैदिक ग्रंथांचं अध्ययन चांगल्या प्रकारे करायला पाहिजे. त्यांनी प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि स्वाध्याय केला पाहिजे. भागवतमच्या क्लासमध्ये प्रभूजी सांगतात 5 S असतात, 5S, त्याचं महत्व सांगतात. साधना, सदाचार, साधू संघ, स्वाध्याय आणि सेवा हे आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि रोज आपल्याला पाळायला पाहिजे ते. साधना, सदाचार, साधुसंग, स्वाध्याय आणि सेवा, त्यातला हा स्वाध्याय आहे. तर याच्या पुढचा गुण आता आपण बघूया, तपस्या. तपस्या हा गुण वानप्रस्थियांसाठी म्हटलेला आहे, तो त्यांच्यासाठी महत्वाचा म्हटलेला आहे.
वानप्रस्थी म्हणजे काय, 50 वयाच्या नंतर आता मुलं मोठी झालेली असतात, ते आपला त्यांचा विवाह झालेला असतो, नोकरीमध्ये ते सेटल्ड असतात. मग अशा वेळेला पती पत्नी दोघांनीही आध्यात्मिक जीवनाकडे वळावं असं सांगितलेलं आहे. म्हणजे सगळं सोडून द्यायचं नाही, पण आता आपला जास्त वेळ आपण मंदिरामध्ये सेवा देऊ शकतो, प्रसाद घेऊ शकतो, तिथे ज्ञान आपण इथं घेऊ शकतो आणि इतरांना देऊ पण शकतो. म्हणजे मंदिरामध्ये अनेक सेवा असतात, त्याच्यापैकी आपण जोडून घेऊ शकतो. मनुष्याने आयुष्यभर गृहस्थाश्रमीय राहू नये असं सांगितलंय. गृहस्थाश्रमामधून निवृत्त झालो आपण की आपण मनुष्याने शरीर, मन आणि जीभ ह्याचं तप करावं. कायिक, वाचिक आणि मानसिक तप. हे कशासाठी आहे? मोक्षप्राप्ती करण्यासाठी खूप महत्वाचं म्हटलेलं आहे. मानसिक तप म्हणजे काय? आपण कृष्णाचं स्मरण केलं पाहिजे, कृष्णामध्ये मन लीन केलं पाहिजे आपलं. शारीरिक तप म्हणजे काय म्हटलेलं आहे की कृष्ण भक्तीच्या कार्यामध्ये आपण आपल्याला गुंतवून घेतलेलं पाहिजे. जसं मंदिरामध्ये विविध सेवा असतात, त्याच्यामध्ये आपण स्वतःला जोडून घेऊ शकतो. आणि वाचिक तप म्हणजे वाणीने आपण कृष्णांबद्दल सांगू शकतो, प्रसार करू शकतो कृष्ण भावनाचा, कृष्ण कथा सांगू शकतो, कृष्णांबद्दलचं हो. कीर्तन करू शकतो. तर अशा प्रकारे हे गुण जे आहेत हे वानप्रस्थीयासाठी खूप महत्वाचे आहेत. इथेही थोडस आपण वाचूया. माताजी त्याच्या पुढचा हे बघा, तपस्या पुढच्या पानावरती दुसरा हो. हे पॅराग्राफ हो. आहे. हा. सापडला. हरे कृष्ण. तपस्या ही विशेष करून निवृत्त जीवनासाठी आहे. मनुष्याने आयुष्यभर गृहस्थाश्रमी राहू नये. त्याने सदैव ध्यानात ठेवले पाहिजे की जीवनाचे ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे 4 आश्रम आहेत. म्हणून गृहस्थ जीवनानंतर त्याने निवृत्त झाले पाहिजे. जर मनुष्याचे आयुष्य 100 वर्षाचे असेल तर त्याने 25 वर्ष ब्रह्मचारी, 25 वर्षे गृहस्थ, 25 वर्षे वानप्रस्थ आणि उर्वरित 25 वर्ष संन्यासाश्रमात व्यतीत करावे. हे वैदिक धर्माचे अनुशासित नियम आहेत. गृहस्थाश्रमातून निवृत्त झालेल्या मनुष्याने शरीर, मन आणि जिव्हा याचे तप केले पाहिजे. हीच तपस्या होय. संपूर्ण वर्णाश्रम धर्म हा तपस्या करण्याच्या दृष्टीने रचण्यात आला आहे. तपस्येविना मोक्ष प्राप्ती करता येत नाही. जीवनात तपस्येची आवश्यकता नाही आणि मनुष्याने तर्क करणे चालू ठेवावे, म्हणजे सर्व काही चांगले होईल. ही कल्पना वेदामध्ये आणि भगवद्गीतेमध्येही सांगितलेली नाही. अशी मते अधिकाधिक अनुयायी गोळा करणाऱ्याच्या मागे लागलेल्या तथाकथित भोंदू अध्यात्मकवाद्यांनी निर्माण केलेली आहेत. त्यांना वाटते की काही बंधने, नियम, विधिविधाने जर ठेवली तर लोक आपल्याकडे आकृष्ट होणार नाही. म्हणून त्यांना केवळ प्रदर्शनाकरिता धर्माच्या नावाखाली अनुयायी गोळा करण्याची इच्छा असते. हे आपल्या शिष्याच्या तसेच स्वतःच्या जीवनावरही निर्बंध घालत नाहीत. तथापि सर्व प्रकारे वेद संबत नाहीत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर अशा प्रकारे आपण तपस्येचं महत्व समजून घेतलं. आता पुढचा गुण आहे अहिंसा. अहिंसा म्हणजे परजीवांना क्लेश न देणे, कोणाची हत्या न करणे, कोणाला इजा होईल अशी कृती न करणे, हे तर आहेच. पण सर्व जीवांना कृष्ण भावनेचा लाभ देणे असाही अर्थ आहे त्याचा. बद्ध जीव कसे आहेत? कृष्णांच्या विस्मरणात आहे, त्यामुळे ते दुःख भोगतायत. आणि अशा जीवाला या दुःखातून बाहेर निघण्याचा मार्ग देणे म्हणजे कृष्ण भावनेचा प्रसार करणे, ही अहिंसा झाली. सर्वात प्रथम आपण स्वतःला कृष्ण भावना द्यायची, नियमित भगवद्गीता, श्रीमद भागवतमचं श्रवण पठण करायचं आणि मग इतरांनाही आपण प्रसार करू शकतो. इथेही माताजी थोडस वाचूया आपण. पुढच्या हो. पानावरती आहे बघा, अहिंसा. अहिंसा म्हणजे हा, हरे कृष्ण. तो पॅरेग्राफ वाचूया. अहिंसा म्हणजे मनुष्याने कोणत्याही जीवनाच्या उत्क्रांतीमध्ये बाधा आणू नये. त्याने असा विचार करू नये की शरीराच्या हत्येनंतरही आत्मा कधीच मारला जात नसल्यामुळे इंद्रिय तृप्तीकरिता पशूंची हत्या करण्यात काही चुकीचे नाही. धनधान्य, फळफळावले, दूध दुभत्यांचा विपुल पुरवठा असूनही आजकाल लोक मांसाहार करण्यास अधीन झाले आहे. पशु हत्या करण्याची मुळीच आवश्यकता नाही. हा आदेश सर्वांकरताच आहे. अन्य कोणताही पर्याय नसताना मनुष्य पशुवध करू शकतो. पण तो पशुही यज्ञार्पणच करावा. मानव समाजासाठी विपुल प्रमाणात अन्नधान्याचा पुरवठा असल्यामुळे जे लोक आत्मसाक्षात्कारामध्ये प्रगती करू इच्छितात त्यांनी
पशूंची मुळीच हिंसा करू नये. वास्तविक हिंसा म्हणजे कोणत्याही प्रगतीला प्रतिबंध न करणे होय. वास्तविक अहिंसा म्हणजे कोणाच्याही प्रगतीला प्रतिबंध न करणे होय. एका पशु योनीतून दुसऱ्या पशु योनीत असे उत्क्रांत करणारे पशु देखील उन्नतीच करीत आहे. जर एखाद्या विशिष्ट प्राण्याचा वध केला तर त्याची प्रगती खंडित होते. जर एखादा पशु विशिष्ट प्रकारच्या शरीरामध्ये अमुक दिवस अमुक वर्षासाठी राहत आहे आणि अकालीच त्याला मारले गेले तर त्याला दुसऱ्या योनीमध्ये उन्नत होण्यासाठी त्याच प्रकारच्या देहात पुन्हा येऊन उर्वरित दिवसाचा कालावधी पूर्ण करावा लागतो. म्हणून मनुष्याने स्वतःच्या जीवालवल्या शमविण्याकरता पशूंच्या उत्क्रांतीचा प्रतिबंध करू नये, हीच अहिंसा होय. सत्यम हरे वाचायचं. कृष्ण. हरे कृष्ण. बघा किती महत्वाचं अहिंसा म्हणून सांगितलेलं आहे आपल्याला. कृष्ण भावना पण आपल्याला द्यायची आहे. आपल्या जिव्हा लवल्यासाठी आपल्याला कितीतरी शाकाहारी पर्याय उपलब्ध आहेत. आपण पशुचा वध करून ते खाण्याची काही गरजच नाहीये. आणि दुसरं म्हणजे पशूंच्या उत्क्रांतीमध्ये आपल्याला बाधा बनायचं नाहीये. आता आपण पुढचा बघूया. सत्यम. सत्यम म्हणजे इथे श्रीला प्रभुपाद आपल्याला समजावून सांगतात की हे जे ज्ञान आपण परंपरेतून घेतलं त्याचा आपण प्रसार करायचा. आपल्या मनातल्या गोष्टी आपल्याला असा अर्थ समजला म्हणून सत्याचं विकृतीकरण करायचं नाही. आध्यात्मिक प्रमाणित गुरूंकडून जे घेतलेलं ज्ञान आहे ते जसंच्या तसं आपण सांगावं. त्यासाठी परंपरेतून आलेल्या गुरूंकडून श्रवण करण्याचं महत्व आहे. वेदांचं ज्ञान आहे, शास्त्रांचं ज्ञान आहे, याचं आपण मिसइंटरप्रिटेशन करायचं नाहीये. मग अक्रोध आहे. अक्रोध म्हणजे काय? क्रोधाला नियंत्रित करणे. आता अनावश्यक क्रोध केल्याने शरीर दूषित होतं. पशुतुल्य व्यवहार होतो बघा, वृत्तीच येते तशी माणसाची. तर क्रोधावरती नियंत्रण असायला हवं. ज्यावेळी आपण क्रोध करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये अशी रसायनं किंवा हॉर्मोन्स तयार होतात ज्याचा दुष्परिणाम म्हणूया जो आपल्या शरीरावरती होतो. म्हणजे राग आपण काढत असतो दुसऱ्यावर, पण पहिला परिणाम हा आपल्या शरीरावरती होत असतो. मग मग तो दुसऱ्यावरती होतो. जसं आता एखाद्याला चिडून मी त्याच्यावरती आगीचा गोळा फेकण्यासाठी हातात उचलला तर पहिला माझा हात जळेल ना, तसंच आहे. क्रोध आल्याने आपलं नुकसान पहिलं होतं आणि मग जे दुसऱ्याचं होईल ते होईल. क्रोध येण्याचं कारण काय असतं बरं? काय वाटतं तुम्हाला? कशाला क्रोध येतो? आपल्या वासना आपण नाही पूर्ण शिकलेलो आहे. झाल्या की, आपल्या इच्छा पूर्ण नाही हा, झाल्या की राग येतो. बरोबर बरोबर. क्रोधाचं कारण म्हणजे इच्छा, काम, रजोगुणाचं लक्षण आहे बघा. आणि इच्छा जेव्हा पूर्ण होत नाहीत तेव्हा क्रोध येतो. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये तो श्लोक शिकलो होतो ना, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृती विभ्रमा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणजे क्रोधापासून सम्मोह तयार झाला, मोहामुळे स्मृती विभ्रम झाली, भ्रमित झाली, बुद्धिनाश झाला, स्मृती भ्रमित झाल्याने, आणि बुद्धिनाश झाला की तो मनुष्य नक्कीच चुकीची कृत्य करणार आणि त्याचं पतन होणार. त्याच्यानंतर म्हणून अनावश्यक क्रोध आपण नियंत्रित केला पाहिजे. आणि काम कसं आहे, हे अनियंत्रित आहे, कधी संपत नाही, हेही आपण लक्षात घेतलं होतं. म्हणजे इच्छा पूर्ण नाही झाली तर क्रोध होणार, इच्छा पूर्ण झाली तर अजून मिळावं, अधिक मिळावं, म्हणजे लोभ तयार झाला. आणि हे दोन्ही म्हणजे क्रोध आणि लोभ हे दोन्ही आपल्या पतनाला कारणीभूत आहेत. मग पुढचा गुण आहे अपैशुनम. अपैशुनम म्हणजे इतरांमध्ये दोष पाहू नये. आता काही लोकांची, विशेषतः स्त्रियांची गॉसिप करण्याची सवय असते बघा, ही अशी आहे, ती तशी आहे. तर हे आपण करू नये, हा अवगुण झालेला आहे. पण शिक्षक आणि गुरु जेव्हा आपल्या शिष्यांमधला मात्र दोष दाखवतात किंवा आई वडील आपल्या मुलांना त्यांचे दोष दाखवतात की हे करू नकोस असं सांगतात, हे त्यांच्या भल्यासाठी असतं. आणि हे आपण इथे लक्षात घेऊया. इथे वाचूया माताजी. नाहीतर पुढचं आपण गुण बघूया आणि मग वाचूया. आता तेजस. तेजस हा गुण जो आहे की नाही, हा क्षत्रियांसाठी इथे हिंसा करणं जिथे आवश्यक आहे तिथे त्यांनी मागे हटलं नाही पाहिजे. आणि शरणागत जीवाला मात्र त्यांनी सुरक्षा दिली पाहिजे. अचापलम. अचापलम म्हणजे कसं, दृढ निश्चयी असावे असं सांगितलेलं आहे. आपल्या प्रयत्नांना काही दरवेळेला यश येईलच असं नाही, पण यश आलं नाही तर निराश व्हायचं नाही, धैर्याने प्रयत्न चालू ठेवायचे, खचून जायचं नाही. हा, तर हे इथे आपण दुःखी व्हायचं नाही. त्याच्यानंतर तेजस. माताजी आता हे इथलं वाचूया आपण. तेजस बघा पुढच्या या ठिकाणी पानावरती आहे. हो, या हा ठिकाणी हा. योजलेले शब्द. हरे कृष्ण. या ठिकाणी योजलेला तेजस हा शब्द क्षत्रियांकरता आहे. दुर्बलांना अभय देण्यासाठी समर्थ होण्या इतपत क्षत्रियांनी बलशाली असले पाहिजे. आपण अहिंसक आहोत
असे त्याने कधीच दाखवू नये. हिंसेची आवश्यकता असल्यास त्यांनी हिंसा करण्यास तत्पर असले पाहिजे. तथापि जो मनुष्य आपल्या शत्रूचे दमन करू शकत असेल तो विशिष्ट परिस्थितीमध्ये क्षमावान होऊ शकतो. तो लहान सहान अपराधांना क्षमा करू शकतो. शौचम. हरे कृष्ण. हा. हरे कृष्ण. हा, तर तेजस हा गुण हा क्षत्रियांसाठी आहे, तसंच क्षमा हा पण आहे. म्हणजे सर्व जीवांच्या प्रती त्याने करुणा ठेवावी आणि छोट्या अपराधांना क्षत्रिय क्षमा करू शकतो, हे आपल्याला सांगितलेलं आहे. मग अलोलुप्तम. अलोलुप्तम म्हणजे काय की लोभी असू नये. लोभी कोण आहे? जो दान करत नाही, केवळ संचय करतोय, संग्रह करतोय, एकत्र करतोय, पण कोणालाही देत नाही. आता इथे मधमाशीचं उदाहरण आपण घेऊ शकतो. मधमाशी बघा कुठे कुठे जाऊन लांबवर जाऊन फुलांमधला मध शोषून आणून आपल्या पोळ्यामध्ये जमा करते. बघता बघता मोठं पोळं तयार करते आणि मधाने भरून गेलेलं पोळं जेव्हा शेतकरी बघतो तेव्हा तो मशाल घेऊन वरती चढतो झाडावरती आणि मधमाशांना पळवून लावतो आणि पोळं काढून घेतो. तसंच माणसाचं आहे. काय करतात माणसं? तऱ्हेतऱ्हेचे उद्योग करतात, बँकमध्ये आपले पैसे जमा करत जातात, रोज संचय करत असतात, पण मृत्यू होतो तेव्हा दुसराच कोणीतरी हे धन प्राप्त होतं दुसऱ्याला. म्हणजे पैसा तरी त्याला सोडून जाईल किंवा त्याला तरी पैशाला सोडावं लागेल, दोन्ही पैकी एक निश्चित होणार आहे. म्हणजे आता जे धनाढ्य व्यक्ती असतात त्यांचा पैसा कोणीतरी लुबाडून घेऊन जातील चोर वगैरे, आणि तसा गेला नाही तर मृत्यू समयी त्यालाच पैशाला सोडावं लागेल. म्हणून दान करण्याचं महत्व आहे. आता अमेरिकेमधले ते धनाढ्य व्यक्ती आहेत बघा, बिल गेट्स, तर ते आपल्या उत्पन्नाचा 75% भाग दान करतात. आता नाव आणि त्यांचं प्रसिद्धी तर त्यांना मिळतेच, पण नुसता धनसंचय जरी केला तरी मृत्यू एक दिवस होणारच आहे. म्हणजे पैसे तर सोडावेच लागणार आहेत आणि नाव प्रसिद्धी पण मिळणार नाही. तर लोभ भावना सोडून आपल्याला दान केलं पाहिजे. त्याच्यानंतर मार्दवम. मार्दवम म्हणजे काय की सर्वांकडे आपला व्यवहार चांगला पाहिजे, आपण सौम्यतेने वागलं पाहिजे. तसाच आर्जवम आहे. आर्जवम म्हणजे काय? सरळता पाहिजे माणसाची, सदाचारी आपण राहिलं पाहिजे. नंतर ही म्हणजे काय? विनयशीलता. म्हणजे आपली वागणूक कशी हवी? योग्य हवी, मॉडेस्टी हवी आपल्यामध्ये, योग्य कपडे, योग्य वाणी, असा व्यवहार आपला असावा. त्याच्यानंतर धृती हा एक गुण आपल्याला सांगितलाय. धृती म्हणजे काय? धैर्य. कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला धैर्य ठेवायचंय, तग धरून राहायचंय. मग शौचम सांगितलेलं आहे. शौचम म्हणजे काय म्हटलेलं आहे की बाह्य शुद्धतेसाठी आपण स्नान करतो, मग मनाची किंवा अंतर्गत जी शुद्धी आहे त्याच्यासाठी नामजप करायचा, त्याने आपली शुद्धी होते. जे अनर्थ आहेत ते आपल्यातून निघून जातात. षडरिपू आहेत, काम, क्रोध, लोभ, मत्सर आणि अहंकार, हे सर्व अनर्थ आपल्यामधून निघून जातात. आता इथे लक्षात घेऊया, आपण शिकलेलो आहे बघा, मत्सर आपल्यामध्ये असेल तर आपण कृष्णांच्या जवळ जाऊ शकत नाही. हा खूप महत्वाचा गुण आहे. तसंच इथे काळा बाजार केल्याने करू नये असं सांगितलेलं आहे व्यापाऱ्यांसाठी. काळा बाजार केल्याने काय? मन दूषित होणार, त्या व्यक्तीला सदैव भय राहील पकडलं जाण्याचं, बदनामीचं. तर हाही एक महत्वाचा गुण आहे. मग नातीमानिता. नातीमानिता म्हणजे काय? की सर्वांचा आदर करायचा, पण आपल्या मानाची अपेक्षा ठेवायची नाही, आणि हा शूद्रांसाठी महत्वाचा गुण सांगितलेला आहे. आता शूद्र कसा आहे? सेवक म्हणून काम करतो, तर त्याने इतर वर्णांचा आदर केला पाहिजे. जेव्हा सर्वांकडे तो आदराने वागतो, म्हणजे हे सामाजिक सुव्यवस्थेसाठी खूप योग्य असतं. त्याने आपला दर्जा सांभाळून खोट्या प्रतिष्ठेच्या आहारी न जाता सर्व वर्णांचा योग्य तो आदर करायचा. तर खरं तर हा गुण सर्वांसाठी आहे. आपल्याला मान मिळेल अशी अपेक्षा आपण ठेवू नये. तर इथे लक्षात घेऊया, इथले काही गुण एक त्या त्या वर्णासाठी आहेत, त्या त्या आश्रमासाठी आहेत, सॉरी, आणि काही गुण हे सर्वांच्यासाठी आहेत. तर हे जे 26 गुण आपण सविस्तर का समजून घेतले? कारण आपल्याला विचार केला पाहिजे प्रत्येक गुणाबद्दल. दैवी संपत्ती आपल्यामध्ये आणून आपण भगवंतांकडे जाण्याच्या मार्गावरती प्रगती केली पाहिजे. म्हणून आपण नीट जेव्हा समजून घेतो तेव्हा आपण आता आचरण करू शकतो. आता माताजी चौथा श्लोक वाचता हो. हरे कृष्ण. आणि अनुवाद दंभो त्याचा. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानैश्चापि जातस्य पार्थ संपदमासुरीम्. हरे कृष्ण. हे हरे पार्था, कृष्ण. हे पार्था, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण दैवी गुण बघितले, आता इथून आसुरी गुणांबद्दल कृष्ण सांगतात. हे 6 आसुरी गुण आपल्याला सांगितले: दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य आणि अज्ञान. आपण एक एक करून हे समजावून घेऊया. आता दंभ. दंभ म्हणजे काय? की जे आपण नाही आहोत ते मानणे किंवा तसा देखावा करणे.
कारण त्या व्यक्तीला आता इतरांकडून स्वतःची स्तुती ऐकायची असते, आदर हवा असतो. मग ती व्यक्ती स्वतःबद्दल जास्त बोलते, आपला मोठेपणा सांगते. एखादं उदाहरण घेऊया या दंभाचं. आता आपल्याकडे बघा अनेक उत्सव साजरे केले जातात. गणेश उत्सव असतो, दुर्गा पूजा असते, दहीहंडी असते. मग जी जी मंडळं हे सगळे उत्सव साजरे करतात ना, त्यांच्यामध्ये खूप चढाओढ असते, स्पर्धा असते. कोणाचा गणपती मोठा, कोणाची सजावट अधिक चांगली, कोणाची दहीहंडी किती उंचीवरती आहे, किती बक्षीस त्याला लागलेलं आहे. आता ह्याच्यात काही भक्तिभाव आहे का? लोक स्पर्धेमध्ये भाग का घेतात? बक्षीस जिंकण्यासाठी. आणि तो आयोजक असतो, जो बक्षीस देतोय तोही आपलं मोठं पोस्टर लावतो किंवा फोटो वगैरे लावतो. आता हे करताना अपघात होतात, कित्येक जीव गमावतात, अपंग होतात, तो भाग वेगळा. पण हे असं केल्याने कुठेही भक्ती वाढत नाही. हा, किंवा आपलं हृदय कुठे कोमल होत नाही. तर आपण लक्षात ठेवा, हृदय परिवर्तन या कुठल्याही गोष्टीने होत नाही. हा झाला दंभ. दर्प. दर्प म्हणजे काय? की गर्व करणे, जे आहे त्याच्याबद्दल गर्व करणे किंवा घमेंड असणे. भौतिक संपदा आहे एखाद्याकडे, हुद्दा आहे, सौंदर्य आहे, शिक्षण आहे, अशा व्यक्तीला जर का त्या गोष्टींचा गर्व असेल तर त्याला दर्प म्हटलं जातं. मग अभिमान म्हटलेलं आहे. अभिमान म्हणजे काय? की प्रशंसेची इच्छा करणं, लोकांनी माझा सत्कार करावा, माझा मान सन्मान करावा, अशी अपेक्षा करणं. आता ही स्तुती किंवा प्रशंसा, मान सन्मान मिळेलच असं नाही, हो ना. मग त्या व्यक्तींना क्रोध येतो. पुढचा गुण आहे बघा, क्रोध. अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की क्रोध येतो. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हे लोक क्रोधित होतात. आणि क्रोध झाल्याने कसं होतं? सद्विवेक बुद्धी मनुष्य गमावून बसतो. आपण दुसऱ्या अध्यायात आताच शिकलो की तो दुसऱ्या अध्यायातला 63वा श्लोक आहे, क्रोधात भवती संमोह. संमोहन होतो, बुद्धिनाश होतो आणि त्या माणसाचा पतन होतो. त्याच्यानंतर पारुष्यम म्हटलेलं आहे. आता पारुष्य म्हणजे कठोरता. जशी व्यक्ती सर्वांना वाणीने कठोर वचन बोलते, कटू वचन बोलते, त्याची वागणूक उग्र असते, म्हणजे ते पारुष्य झालं. अज्ञान. अज्ञान म्हणजे काय? की या व्यक्तींना काय करू नये, कसं करावं, काय करावं, योग्य करावं, अयोग्य करावं, ह्याचं काही त्यांना समजत नाही. आपल्या इच्छेप्रमाणे हे वागतात. इथे तात्पर्यामध्ये श्रीला प्रभुपादांनी सांगितलंय की मातेच्या उदरात असल्यापासूनच हे आसुरी गुण यांच्यामध्ये असतात. आणि जसं जसं वय वाढत जातं तसं हे अशुभ गुण त्यांच्यामध्ये अधिक स्पष्टपणे किंवा ठळकपणे दिसतात. इथे आपण सर्वांनी लक्षात ठेवूया की हे सर्व आसुरी गुण हे आपल्या सर्वांमध्ये असतात. जसा आता एखादा पाळलेला कुत्रा असतो बघा, मालकाकडे तो अतिशय प्रेमळपणे वागतो, पण तोच कुत्रा कोणी त्या घरामध्ये प्रवेश करायचा प्रयत्न केला कोणी घरामध्ये प्रवेश करायचा, तर तो अतिशय अग्रेसिव्ह होतो. तसंच हे आसुरी गुण आहेत. आपल्यामध्ये हे गुण असतात, पण आपल्याला काढून टाकण्यासाठी प्रयत्नशील व्हायला हवं. आता 16.5 माताजी वाचता. हो. दैवी संपद्विमोक्षाय निबंधाया सुरीमता मा शुचत संपदम दैवी मभिजातोसी पांडव. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दैवी गुण संपत्ती मोक्षाय असतात, तर आसुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा, तू चिंता करू नकोस, कारण तू दैवी गुणासह जन्माला आलेला आहेस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता हे ऐकल्यावरती अर्जुनाच्या मनामध्ये शंका आली की मी युद्ध करणार आहे, भीष्मदेव, द्रोणाचार्य सारख्या सन्माननीय व्यक्तींना मी मारणार आहे. मग मी काही असुरी वृत्तीचा आहे का? असुरी प्रवृत्ती आहेत का माझ्यामध्ये? त्यावर इथे कृष्ण उत्तर देतात. कृष्ण अर्जुनाला सांगतात की तू चिंता करू नकोस, कारण तू दैवी गुणांसह जन्मलेला आहेस. इथे म्हटलंय ना माशुच. माशुच म्हणजे घाबरू नकोस. तर कृष्ण इथे अर्जुनाला आश्वासित करतात की तू दैवी गुणांसह जन्मलेला आहेस. तू युद्धामध्ये भाग घेत असलास तरी तू आसुरी वृत्तीचा नाहीयेस. तू सारासार विचार करतो आहेस, तू माझ्या आदेशाचं पालन करतोयस. तू क्रोध, खोटी प्रतिष्ठा, कठोरपणाच्या आहारी जाऊन हे युद्ध करत नाहीयेस. आता क्षत्रियांनी युद्ध करणं, शत्रूवरती बाण सोडणं हे दैवी गुण आहेत. या क्षत्रियाच्या कर्तव्यापासून परावृत्त होणं हा असुरी गुण झाला. म्हणून कृष्ण अर्जुनाला समजवतात की तू वर्णाश्रम धर्माच्या नियमांचं पालन करतोय, जो एक दैवी गुण आहे. तू याचा विलाप करू नकोस. आपण आता पुढचा बघूया. सहावा. हा, 6वा श्लोक माताजी. हरे कृष्ण. द्वौ भूत सर्गो लोकेस्मिन् दैव आसूर एव च दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु. हरे कृष्ण. हे पार्थ, या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे दोन प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वी तुला दैवी गुणाचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून
आसुरू गुणांचे विवरण ऐक. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता अर्जुनाच्या मनातला संशय अजून गेलेला नाहीये हे बघून कृष्ण आसुरी गुणांचं वर्णन करणार आहेत. आता हा महत्वाचा भाग आहे. आपल्यामध्येही असे गुण असतील आसुरी, ते दूर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण आसुरी गुण कसे आहेत, बंधनाला कारणीभूत आहेत. आपण म्हटलं आपल्याला दैवी गुण जे मोक्षदायक आहेत ते आपल्याला विकसित करायचे. आता हे दोन प्रकारचे जे बद्ध जीवात्मे असतात, एक असतात ज्यांच्यामध्ये दैवी गुण असलेले म्हणजे सूर, आणि आसुरी गुण असलेले हे असुर असतात. आता जे दैवी गुण असतात तेही बद्धच आत्मे आहेत, पण त्यांचं जीवन कसं आहे, संयमित आहे. शास्त्रांच्या आदेशानुसार ते आचरण करतायत आणि साधू शास्त्र, गुरु साधू शास्त्र यांचं प्रमाण ते मानतायत, त्यानुसार ते कर्तव्य करतायत. पण आसुरी प्रवृत्तीचे बद्ध आत्मे कसे आहेत, ते कुठलंही प्रमाण मानत नाहीये, स्वतःच्या इच्छेनुसार मर्जीनुसार हे कर्म करतायत. हे दोन्ही बद्ध आत्मे म्हणजे दैवी गुण असणारे आणि आसुरी गुण असणारे यांना प्रजापतींनीच निर्माण केलंय. प्रजापती म्हणजे ज्यांनी प्रजा उत्पन्न केली. पण कुठला एक पॉइंट आहे जो दैवी आणि आसुरी गुण ठरवू यांच्यामध्ये फरक करू शकतो, तर दैवी गुण असणारे आत्मे वेद संमत शास्त्रांचं पालन करतात, त्यांच्या आदेशानुसार जगतात, आणि आसुरी गुण असलेले शास्त्र संमत आदेश पाळत नाही, आपल्या मनमर्जीने वागतात. आता आपण सातवा बघूया. हरे हरे कृष्ण. हा, हरे प्रवृत्तेंच निवृत्तेंच जनान विदुरासुरा न शौचन्नापि चाचारौ न सत्यंतेषु विद्यते. हरे कृष्ण. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाही. त्यांच्या ठाई सुचिरभूतपणा, सदाचार तसेच सत्यही आढळत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आसुरी प्रवृत्तीच्या लोकांची विचार करण्याची पद्धत कशी असते, ते काय करतात, कसे वागतात, हे या सर्व श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आता आसुरी प्रवृत्तीचे लोक शास्त्र मानत नाहीत, त्यामुळे योग्य अयोग्य ह्याची जाण त्यांना नसते आणि शास्त्र समजून घेण्याची रुची पण त्यांना नसते. कारण काय योग्य काय अयोग्य ह्याबद्दल श्रवण केलं तर ते पाळावं पण लागेल, म्हणून शास्त्र ऐकण्यात ते रुचीच ठेवत नाही. ऋषी मुनी वेद ह्यावर त्यांचा अजिबात विश्वास नसतो. त्यामुळे त्यांचा व्यवहार कसा असतो, अनुचित असतो, स्वार्थी असतात, ते असत्य बोलतात. आता आपल्याला आठवत असेल तर दुसऱ्या अध्यायामध्ये कृष्ण अर्जुनाला अनआर्य असं म्हटलेले आहे. आर्य कोण होते, जे वैदिक संस्कृतीचा ज्यांनी स्वीकार केलेला आहे, सुसंस्कृत जे आहेत ते, पण शास्त्रातील विधी विधानांचं जे पालन करत नाहीत ते हे अनार्य किंवा असुर झाले. तर असुर असतात ना, त्यांची शास्त्रावरती बिलकुल श्रद्धा नसते, शास्त्र जाणून घेण्याची किंवा ते त्याप्रमाणे वागण्याची त्यांची इच्छाही नसते. इथे श्रीला प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये मनु संहितेबद्दल उल्लेख केलेला आहे. तर मनु संहितेसारखे जे ग्रंथ आहेत ना, ते आपल्याला आचरणाविषयी मार्गदर्शन करतात. काही नियम या ग्रंथामध्ये दिलेले आहेत मनु संहितेमध्ये. त्यामध्ये स्त्रियांच्या मानसिकतेबद्दल लिहिलेले आहे. आता या स्त्रियांची म्हणजे सर्व स्त्रियांची मानसिकता कशी असते, लहान मुलांप्रमाणे असते. आपण लहान मुलांना तेवढं स्वातंत्र्य देतो का? कोणी आपल्याकडे जो लहान मुलगा आहे, आपला मुलगा असेल, नातू असेल, तर त्याने हट्ट धरला की मला मित्राकडे खेळायला जायचंय, आपण त्याला रस्त्यावरती एकटं जायला देऊ का? नाही, आपण बरोबर जाऊ, त्याला हात पकडून क्रॉस करू, कोणाकडे जातोय त्या मित्राच्या परिवाराशी ओळख करून घेऊ आणि मग त्याला तिथे खेळायला सोडू. तशीच ही स्त्रियांची मानसिकता असते, म्हणून त्यांना स्वातंत्र्य न देण्याबद्दल सांगितलेलं आहे. आता ह्याचा अर्थ आपण असा घ्यायचा नाहीये की स्त्रियांवरती कठोर निर्बंध लावायचे, त्यांना गुलामासारखं वागवायचं, असं नाही. लहान मुलांना कसं जपलं जातं, त्यांना संरक्षण दिलं जातं, प्रेम दिलं जातं, त्याप्रमाणे स्त्रियांना वाढवलं पाहिजे किंवा वागवलं पाहिजे. आता असुरी लोक कसे आहेत, ते मनु संहिता सारखे ग्रंथ प्रमाण मानत नाही, त्यांच्या आदेशांचं ते पालन करत नाही. ते काय म्हणतात की स्त्रियांनाही पुरुषांच्या सारखं स्वातंत्र्य दिलं जावं. आता आत्ताच्या समाजामध्ये ज्याला आपण प्रगत समाज म्हणतो, पुरुष आणि बाईमध्ये इक्वालिटी आहे, समानता आहे, पण सामाजिक परिस्थिती बदलली आहे का? आता इथे आपल्याला सांगतात की विवाहापूर्वी स्त्रीला तिच्या पित्याने, विवाहानंतर पतीने आणि वृद्धापकाळामध्ये तिच्या पुत्राने संरक्षण दिलं पाहिजे. आता रक्षण किंवा संरक्षण म्हणजे फक्त तिचं पोट भरणं किंवा तिच्या शिक्षणाची व्यवस्था करणं एवढं नसून तिच्या आध्यात्मिक ज्ञानाकडेही ती अध्यात्मामध्ये प्रगती करू शकेल, इथेही लक्ष दिलं जावं. तिच्या मुलाचं कर्तव्य आहे की वृद्धापकाळामध्ये तिची आध्यात्मिक प्रगतीमध्ये तिच्या बाधा बनू नये, हेही इथे आपण लक्षात घेऊया. आता मनु संहितेमध्ये
जे ज्ञान दिलेलं आहे ते आपल्याला सदाचारी बनवण्यासाठी हे सगळे नियम दिलेले आहेत आणि त्यामुळे त्या प्रकारे आपली प्रगती होते. आता आत्ताचा जो समाज आहे, मॉडर्न समाज, आधुनिक समाज, त्याच्यामध्ये आसुरी वृत्ती बळवली आहे बघा, आणि ते मनुसंहितेच्या नियमांचा काही स्वीकार करत नाही. स्त्रीला स्वातंत्र्य मिळालं ती खूप आनंदी आहे असं आपल्याला दिसतं का? घटस्फोटांचं प्रमाण आपल्याला वाढताना दिसतं. आणि या नियमांचं योग्य प्रकारे पालन पण न केल्याने सामाजिक स्थिती पण आपल्याला खालवलेली दिसते. आता कृष्णांनी स्त्रीची जडणघडण कशी केलेली आहे, तिला जपलं जावं अशा प्रकारे केलेली आहे. म्हणजे स्त्रीची मानसिकता ही पुरुषापेक्षा वेगळीच घडवली गेली आहे. ती आपल्या कुटुंबाला प्रेम देते, एकत्र ठेवते, मुलांवरती संस्कार घडवते. त्याचप्रमाणे स्त्रीलाही प्रेम दिलं जावं, तिला जपलं जावं आणि तिला संरक्षण मिळावं, हे त्याच्यातला उद्देश आहे. जडणघडणच वेगळी आहे, त्यामुळे इक्वालिटी होणार नाही, हे इथे आपण समजून घेऊया. आपण माताजी इथे वाचूया. आचरणाविषयी का? अं, मनुस्मृतीमध्ये हो, म्हणजे आचरणाविषयी हा. दुसरा पॅरेग्राफ आहे बघा. हो हो. हा, हरे तो कृष्ण. पासून हो सर. शेवटपर्यंत. हो. हरे कृष्ण. आचरणाविषयी विचार करायचा तर मनुसंहितेसारख्या अनेक संहिता मानव समाजाच्या आचरणाविषयी मार्गदर्शन करतात. आज तागायत हिंदू समाज मनुसंहितेचे पालन करतो. वर्तमान काळातील वंशाधिकारासंबंधी आणि इतर नियम याच ग्रंथातून घेण्यात आले आहेत. मनुसंहितेत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की स्त्रियांना स्वातंत्र्य दिले जाऊ नये. याचा अर्थ असा नाही की स्त्रियांना दास्यत्वामध्ये बंदिस्त ठेवावे. स्त्रिया बालकाप्रमाणे असतात. बालकांनाही स्वातंत्र्य दिले जात नाही. बालकांना नियंत्रणात ठेवून त्यांच्यावर अत्याचार केले जात नाहीत. आसुरी लोकांनी आता या नियमाकडे दुर्लक्ष केले आहे आणि त्यांना वाटते की स्त्रियांनाही पुरुषाप्रमाणे स्वातंत्र्य देण्यात यावे. तरीही असे करण्यात जगाच्या सामाजिक परिस्थितीत काही सुधारणा झालेली नाही. वस्तुतः स्त्रीला जीवनातील प्रत्येक दशेमध्ये संरक्षण दिले पाहिजे. स्त्रीला कौमार्यावस्थेत पित्याने संरक्षण दिले पाहिजे, यौवनावस्थेत पतीने आणि वृद्धावस्थेत पुत्रांनी तिचे संरक्षण दिले पाहिजे. पाहिजे. मनुसंहितेप्रमाणे हेच योग्य सामाजिक आचरण आहे. परंतु आधुनिक शैक्षणिक व्यवस्थेने स्त्रीत्वाच्या कृत्रिम भ्रामक प्रतिमा निर्माण केली आहे आणि म्हणून मानव समाजामध्ये विवाह पद्धती ही जवळजवळ एक काल्पनिक गोष्टच झाली आहे. तसेच स्त्रियांच्या नैतिक श्रेणी ही आजकाल चांगली नाही. म्हणून आसरी लोक समाजाच्या हितार्थ असणाऱ्या कोणत्याही गोष्टींचा स्वीकार करीत नाहीत. आसुरी लोक महर्षींचा अनुभव आणि त्यांनी घालून दिलेल्या विधी नियमांचे पालन करीत नसल्यामुळे त्यांची सामाजिक स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा किती महत्वाचं आहे हे, ज्याला आपण इक्वालिटी समजतोय ते खरं तर दयनीय परिस्थिती आहे. 8वा श्लोक माताजी वाचता आणि हो. अनुवाद. सत्यम अप्रतिष्ठम ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतं किम मन्यत काम हेतुकम. हरे कृष्ण. ते म्हणतात की हे जगत असत्य तथा निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करीत नाही. त्यांच्या मते केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे आणि त्याच्या निर्मितीस कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता हे आसुरी लोक कसे आहेत, ते म्हणतात की जग हा भ्रम किंवा आभास आहे, असत्य आहे. या जगाच्या उत्पत्तीला काहीही कारण नाही, जगाचा कोणी नियंत्रक नाही किंवा प्रयोजनही नाही, असं ते म्हणतात. आसुरी लोक भगवंतांनाच मानत नाहीत आणि भगवंतांनी काही विशिष्ट हेतूने या सृष्टीची रचना केलेली आहे असंही त्यांना वाटत नाही. त्यांचा समज काय असतो की या जगाची उत्पत्ती आपोआपच झाली आहे. स्त्री आणि पुरुष यांचं जे आकर्षण आहे हे कारणीभूत आहे. त्यांच्या एकत्र येण्याच्या इच्छेने हे जग निर्माण झालेलं आहे असं ते म्हणतात. दोन पदार्थांच्या संयोगाने हे जग निर्माण झालं अशी त्यांचा पूर्ण मान्यता असते. आत्म्याच्या अस्तित्वाचा त्यामुळे प्रश्नच उद्भवत नाही असं ते ठरवतात. आता स्त्री पुरुष यांच्यामधलं परस्पर आकर्षण हे या जगाच्या उत्पत्तीचं कारण आहे असं त्यांचं ठाम मत असतं अगदी.
आता आपण बघा 15व्या अध्यायापर्यंत पोहोचलो. 15 अध्याय आपण समजून घेतले. कृष्णाने आपल्याला सांगितलं की जड आणि चेतन या पदार्थांच्या संयोगातून प्रत्येक वस्तू निर्माण होते. माताजी 7व्या अध्यायातला 6वा श्लोक तुम्ही वाचू शकता का, अंजली माताजी? 7व्या आणि अध्यायातला 6वा, हो वाचू 7व्या शकतो. अध्यायातला 6वा श्लोक आणि त्याचा अनुवाद. एतद्योनि भूतानि सर्वाणि द्विपधारय अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तथा. हरे कृष्ण. आता हे पाठावं लागेल मला थोडं. हो 6वा अध्याय. मी हे माझ्याकडे हे होतं ना पारायण एकादशीचं, बरं बरं. त्याच्यामुळं पुस्तक लवकर सापडत. एक मिनिट. हा 6वा 7वा ना. नाही 6वा. एतद्योनी भूतानी. 6वा. नाही हो, आपण 7वा अध्याय वाचल्या ना आता. नाही 7व्या अध्यायातला 6वा. 6वा 7व्या अध्यायातला. हा 7व्या अध्यायातला 6व्या. एक हम्म. मिनिट. हो 280 पानावर आहे माताजी. हा 6वा 280 पानावर आहे. श्लोक पुन्हा वाचू का? नाही अनुवाद वाचला तरी चालेल. सर्व सृष्टी प्राणी मात्रांचा उगम या दोन शक्तीमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्याचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता ही मीच आहे हे निश्चितपणे जाण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा इथे लिहिलेल्या अस्तित्वातील प्रत्येक वस्तू म्हणजे जड आणि चेतनत्वाची निर्मिती आहे. चैतन्य हे मूळ सृष्टीचं कारण आहे. आता हे आसुरी लोक काय हे मानत नाहीत. आता आपण बघितलंय की लहान मूल बालपणापासून कौमारी अवस्थेत, कौमारी अवस्थेतून तारुण्यावस्थेत जातं. कारण त्याच्या ठिकाणी तो जीवात्मा असतो ना, चैतन्य असतं. आता आपलं शरीर हे एक छोटं यंत्र समजूयात, ते चालवायला आत्मा आहे. आणि जे मोठं यंत्र आहे म्हणजे ब्रह्मांड आहे ते चालवणारे भगवंत आहेत. पण असुर भगवंतांचं अस्तित्वच मानत नाहीत. मग ते कसं सांगू शकतील की रोज सूर्य कसा उगवतो, ऋतू बदल कसे होतात, रोज धान्य कसं उगवतं किंवा रात्री चांदण्या कशा चमकतात, ते काहीच सांगू शकत नाहीत. मया अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम, कृष्ण म्हणालेले आहेत आपल्याला, हो ना. 9व्या अध्यायातला 10वा श्लोक आहे तो. आता आसुरी लोकांचा स्वतःचा एक असा सिद्धांत असतो बघा, ते काही हे मानत नाहीत. आजकालच्या या आधुनिक म्हणणाऱ्या समाजामध्ये आसुरी वृत्तीचे जे अनेक लोक आपल्याला दिसतात आणि ते काय समजतात की कोणी तुम्हाला बघणार नाही, तुम्हाला हवं ते तुम्ही करा. हा म्हणजे यू ओनली लिव्ह वन्स, असं त्यांचा तो एक सिद्धांत आहे. म्हणजे अशी एक पूर्णच्या पूर्ण एक जनरेशन तयार झाली आहे म्हणूया. मनाला वाटेल तसं वागा, मजा करा, उपभोग घ्या, कोणी तुम्हाला बघणार नाही. या प्रकारे विचार करणारी ही आता जनरेशन आहे. आणि असा विचार करण्याने काय होतं हे आता आपण पुढच्या म्हणजे 9व्या श्लोकामध्ये समजून घेणार आहोत. कृष्ण परम नियंत्रक आहेत हे आसुरी लोक मानत नाहीत. आणि ते न मानण्याने काय होतं हे आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये. पण त्याच्या आधी, त्या श्लोकाकडे जाण्याच्या आधी आपण थोडस एक आठवण करूया. कृष्ण नियंत्रक आहेत हे आपण समजून घेण्यासाठी किती विविध उदाहरणं घेऊ शकतो. आता 15व्या श्लोकामध्ये कृष्ण आपल्या 15व्या अध्यायामध्ये कृष्ण आपल्याला म्हणालेले की ममैवांशो जीव लोके जीवभूता सनातना, म्हणजे मी निर्माण केलेले हे असंख्य जीव आहेत आणि हे माझे अंश आहेत. पूर्णाची सेवा करून त्यांना पोषण प्राप्त होतं. पूर्ण म्हणजे कृष्ण. आता आपल्या शरीराचं उदाहरण घेऊया. आपल्या शरीरामध्ये जेवढे अवयव आहेत, हात आहेत, पाय आहेत, त्यांचं कार्य काय? आपलं पोट भरणं असं आहे. हाताने बघा आपण अन्न उचलतो, डोळ्याने ते बघू शकतो, नाकाने वास घेतो, जिभेने चव घेतो, दाताद्वारे ते अन्न चावतो आपण आणि मग ते पोटापर्यंत पोचवलं जातं. एकदा अन्न पोटात पोचलं की त्याच्यावरती अन्नरसांची प्रक्रिया होते आणि रक्तामध्ये मग ते अन्न शोषलं जातं आणि रक्ताद्वारे ह्या शरीराचं आता पोषण होतं. तसंच भगवंतांचे जे अंश आहेत म्हणजे ते पूर्णाची सेवा करतात आणि भगवंत या सर्व अंशांचं पोषण करतात. आता भगवंतांना न मानणे म्हणजे पोटाला अन्न न देण्यासारखं झालं. आता हाताला पोषण पाहिजे तर पोटाला अन्न द्यावं लागेल ना. मी अन्न जर का हातातच पकडून राहिले तर हाताला पोषण मिळणार नाही. तसंच भगवंतांच्या सेवेमध्ये आपलं सर्वांचं कल्याण आहे हे जीवाला समजलं पाहिजे. भगवंतांना न मानून कोणाचं नुकसान होणार आहे? आपलंच होणार आहे.
आता एखादा विद्यार्थी आहे बघा, तो क्लासला जातो, तिथे शिक्षक त्याला रागवले की तू गृहपाठ का करीत नाहीस, वर्गात लक्ष का देत नाहीस. आता शिक्षक रागवतात म्हणून त्याने विद्यार्थ्याने जर का ठरवलं की मी काही क्लासला जाणारच नाही, तर हे नुकसान कोणाचं आहे? त्याचंच आहे. तसंच हे असुर आहेत, भगवंतांचं अस्तित्व ते मानत नाहीत. आता मी बघा, मी सायन्सची विद्यार्थिनी आहे म्हणून तुम्हाला मला एक उदाहरण मला आता आठवतं म्हणून सांगते. त्या काळात मला त्याचं महत्व माहिती नव्हतं. भगवंतांनी ही सृष्टी इतक्या अद्भुत पद्धतीने बनवलेली आहे. आता कडाक्याची थंडी, खूप कडाक्याच्या थंडीमध्ये सरोवर किंवा तलाव याच्या पाण्यावरती बर्फ बनतो. तर जेव्हा वरच्या लेअरला, वरच्या ह्याला बर्फ बनत असतो ना, तेव्हा उष्मा पाण्यामध्ये सोडली जाते, ज्याला लेटंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस म्हटलं जातं. आता जेव्हा वरचा लेअर बनू लागतो, वरचा भाग म्हणजे पाण्याचा, जेव्हा बर्फ बनू लागतो तेव्हा ही उष्मा पाण्यामध्ये खाली सोडली जाते. त्यामुळे पाण्यातील जलचर हे जिवंत राहू शकतात. आता कारण नाहीतर हे कमी तापमान ते सहन करू शकणार नाही. आणि ह्या विरुद्ध प्रक्रिया जेव्हा उन्हाळ्यात होते बघा, म्हणजे हिवाळ्यामध्ये जलचरांचं रक्षण झालं आणि उन्हाळ्यामध्ये बाहेरच्या तापमानापेक्षा नदीच्या किंवा सरोवराच्या तापमान, पाण्याचं तापमान हे कमी असतं, म्हणजे पाणी थंड असतं. म्हणजे बघा, भगवंत आपल्या अंशांचं रक्षण करण्यासाठी कशी योजना बनवतात. किंवा आता पृथ्वीचं आपलं वातावरण बघा, वरती ओझोनचा लेअर आहे, म्हणजे अतिनील किरणांपासून, आपलं सूर्याच्या अतिनील किरणापासून हा लेअर आपलं रक्षण करतो. तर मानवाच्या वेगळ्या वेगळ्या कृतीमुळे ह्या ओझोन लेअर वरती परिणाम होतो. पण भगवंतांनी तो बनवून दिलेला आहे. किंवा आता फळं बघा, केळं आहे, संत्र आहे, त्यातला गर आपण खातो, पण ते साल एखाद्या गायीचं अन्न बनतं. म्हणजे खूप विचारपूर्वक अशी सृष्टीची ही रचना केली आहे भगवंतांनी. पण हे असुर मानतच नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की ही आकस्मिकरित्या निर्माण झालेली आहे. आपण चंद्र, सूर्य हे भगवंतांचे डोळे मानतो. आता उष्णता देणारा हा जो सूर्य आहे त्याने पाऊस पडतो, मग त्यामुळे धान्य उगतं, त्याच्यानंतर तऱ्हेतऱ्हेची फळं फुलं वगैरे तयार होतात. आता चंद्राच्या शीतल प्रकाशाने त्याच्यामध्ये रस भरतो आपण, म्हणजे सहा तरी पद्धतीचे जे रस असतात ते चंद्रामुळे तयार होतात. एकदा तुम्हाला सांगते, एकदा मी पपई मला मिळाली होती आणि अतिशय गोड, म्हणजे इतकी गोड होती की खूप वर्षांनी एवढी गोड पपई मी खाल्ली होती. त्याची बी मी लगेच अंगणामध्ये टाकली, काही दिवसांनी रोपं दिसायला लागली. पण त्यातलं एखादं एकच असं झाड तयार झालं, म्हणजे काही 3-4 महिने लागले त्याला. 2-4 पपया पण दिसायला लागल्या, झाडावर पिकल्या त्या. मग मी काढून कृष्णाला पपई अर्पण केली आणि खाल्ल्यानंतर परत तोच गोड स्वाद मला अनुभवायला मिळाला. पण त्यावेळेला ना मी 15वा अध्याय शिकले होते, त्यामुळे मी समजू शकले की हा जो रस आहे ना, हा चंद्राच्या प्रकाशाने मिळालेला आहे. इथे मनुष्य काय करतो, ही फळं लवकर पिकावीत, अधिक पीक मिळावीत फळं, म्हणजे ते कृत्रिम खताचा वगैरे वापर करतो. त्यात हा गोड स्वाद मिळू शकत नाही. म्हणजे रंग बाहेरून कदाचित पिवळा असेल फळाचा, पण आतून ती पपई कच्ची निघते किंवा तिची चव चांगली नसते. असं सगळ्यांबरोबर होतं, तुम्ही अनुभवलं असेल. किंवा आता एखाद्या गुलाबाचं फुल घेऊया. गुलाब कसं आहे, सुगंधित फुल आहे. पण आपण जर का त्याची बी, तुम्ही त्या बीचा वास घेतलात, तर त्याच्यामध्ये सुगंध असतो का? त्याच्यामध्ये सुगंध नसतो. ती तोडून बघितली बी तरी सुगंध येणार नाही. पण ज्या वेळेला गुलाब फुलतो तो मात्र सुगंधित असतो. मग बी मध्ये सुगंध नाही तर फुलामध्ये आला कुठून? हा, आपण बघितलं, रस येतो चंद्रामुळे, धनधान्य उगवतं पावसामुळे, जे सूर्यापासून आहे. मग फुलामध्ये सुगंध कुठून येतो? तर त्याचं कारण धरती आहे, पृथ्वीमुळे. प्रत्येक फुलाला सुगंध वेगळा ही धरती देते, म्हणजे ही योजना पण भगवंतांची आहे. बघा, म्हणजे भगवंतांचा हात आपण कित्येक गोष्टीमध्ये अशा प्रकारे पाहू शकतो. एकदा श्रीला प्रभुपाद लंडनला असताना त्यांनी आपल्या शिष्यांना 2 घरं दाखवली आणि विचारलं की या 2 घरांमध्ये काय फरक आहे. आता एक घर होतं जिथे लाईट लागलेला होता, पंखा सुरू होता, घरापासून गेटापर्यंत येणारा जो रस्ता होता तो चांगला साफ होता, आवारामध्ये फुलझाडाच्या कुंड्या वगैरे लावून ठेवलेल्या होता. दुसऱ्या घरामध्ये लाईट नव्हता, आवारामध्ये पालापाचोळा पडलेला होता, खिडकीची काच तुटलेली होती. मग श्रीला प्रभुपादांनी विचारलं की काय फरक आहे. आता त्यांच्या शिष्यांनी उत्तर दिलं की या घरामध्ये कोणीतरी राहत असणार, कारण लाईट लागलेला आहे, पंखा चालू आहे, आवार पण एकदम स्वच्छ आहे, आणि दुसऱ्या घरात बहुतेक कोणी राहत नसावं. तेव्हा श्रीला प्रभुपाद म्हणाले की या सृष्टीला बघा, तर ही सगळं सृष्टी क्रियाशील आहे, मग या प्रकृतीला क्रियाशील ठेवणारा कोणीतरी पुरुषोत्तम असला पाहिजे. हा, तर हे लक्षात घेण्याजोगं आहे
या सृष्टीमध्ये जे काही आहे त्याचे निर्माता कृष्ण आहेत. म्हणजे किती कृपा आहे आपल्या भगवंतांची. विचार करा, आता सृष्टीमध्ये फक्त तांदूळच त्यांनी निर्माण केला असता, म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत जे काही खायचं ते फक्त तांदूळच, दुसरं काहीच नाही. पण तसं नाहीये. भगवंतांनी किती प्रकारचं अन्नधान्य, किती वेगवेगळी त्याची चव, किती भाज्या, किती स्वाद वाढवण्यासाठी मसाले, सगळं काही आपल्याला दिलंय. आणि केवळ तेच हे देऊ शकतात. कुठलाही शास्त्रज्ञ हे सर्व तयार करून आपल्याला देऊ शकत नाही. आणि हे असं असताना हे असुर बघा, ते मानतच नाहीत, भगवंतांचं अस्तित्व मानत नाहीत, त्यांचं कार्य मानत नाहीत. खरं तर जेवढी कृतज्ञता आपण व्यक्त करावी तेवढी कमी होईल, कारण पूर्ण सृष्टीचा आधार कृष्ण आहे. तर आपण आज इथे थांबूया. आपण उद्या पुढचं सुरू ठेवूया. हरे कृष्ण. रेश्मा माताजी, तुम्ही रेकॉर्डिंग थांबवता. रेश्मा माताजी. हरे कृष्ण. रेश्मा माताजी. बरं, तुम्हाला काही प्रश्न आहेत का? समजलाय का मी जे शिकवलं ते? हो, छान समज. बरं. असुरांचा एक श्लोक आठवतो, म्हणजे जे हो श्रीकृष्णाला म्हणत नाहीत ते ते म्हणतात की कृणम कृत्वा घृतम पिबेत अस्मिभूतस्य शरीरस्य पुनरागमन कवच. की ऋण काढा आणि तूप प्या, करणे एकदा शरीर जळून गेले की पुन्हा काही येणार नाही. कशाला बाकीचा हो. विचार करत असता. हम्म. रेश्मा माताजी. हरे कृष्ण. बरं, अजून कोणाला काही प्रश्न आहे? नाही, छान समज. काही सांगायचं आहे? बरं, ठीक आहे. मग आपण मीटिंग थांबवूया. रेश्मा माताजी, तुम्ही बंद करताय